ओके, माझा आवाज, व्हिडिओ, पीपीटी सगळं क्लिअर आहे ना? येस, मला बऱ्याच लोकांचे मेसेज येतात. ठीक आहे, मग आपण आता सुरुवात करूया. येस. तर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं आजच्या मोफत वेबिनारमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या या वेबिनारला सुरुवात करतो. वेबिनारला सुरुवात करण्याच्या अगोदर मी थोडक्यात आपल्या संस्थेबद्दल तुम्हाला माहिती देतो आणि मग आपल्या वेबिनारच्या विषयाला सुरुवात करतो. आपली जी संस्था आहे ती संस्था संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये काम करते आहे आणि ही संस्था काम करत असताना काही उद्दिष्ट हाती घेऊन काम करते. जसं की सगळ्यात पहिलं जे उद्दिष्ट आहे आपल्या संस्थेचं ते म्हणजे सुशिक्षित बेरोजगार लोकांना रोजगार देणे. दुसरं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे तालुका जिल्हा शहरी भागांमध्ये सक्षम समुपदेशक घडवणे. तिसरं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणे. आणि चौथं उद्दिष्ट आहे ते म्हणजे व्यवसाय करण्यासाठी मराठी बांधवांना सहकार्य आणि प्रोत्साहन देणे. ही चार उद्दिष्टे आहेत आपल्या संस्थेची आणि यासाठी आपली संस्था संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये काम करते. त्याच्यानंतर माझं वैयक्तिक एक मिशन आहे आणि ते मिशन असं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, 358 तालुके आहेत, 41,000 गाव आहेत आणि 43 शहर आहेत. माझं मिशन एवढंच आहे की प्रत्येक गाव, प्रत्येक तालुका, प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक शहरामध्ये एक तरी काउन्सिलर असावा, कारण काउन्सिलिंग ही काळाची गरज बनलेली आहे. ओके, काउन्सिलिंग काळाची गरज बनलेली आहे आणि म्हणून या गोष्टीची खूप गरज आहे. तर हे एक मिशन हाती मी घेतलेलं आहे आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की आतापर्यंत अनेक जण ह्या मिशन मध्ये सहभागी झालेले आहेत. मग त्याच्यामध्ये अनेक शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, डॉक्टर्स आहेत, गृहिणी आहेत, नोकरदार आहेत, व्यावसायिक आहेत, म्हणजे प्रत्येक क्षेत्रातली मंडळी आहे की जी याच्यामध्ये सहभागी झालेली आहेत. आता संस्थेची उद्दिष्टे तुम्हाला समजली, माझं मिशन तुम्हाला समजलं. आता आपण वेबिनारकडे वळूया. पण ह्या वेबिनारला तुम्ही जर अटेंड करत आहात तर त्याचे काही नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत. बघा, वेबिनारला काय नियम आहेत तर एअरफोनचा वापर करा जेणेकरून माझा आवाज तुम्हाला लाऊडली येईल. नोटबुक आणि पेन घ्या, काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लिहून घेऊ शकता. एका जागेवरती स्थिर थांबा जेणेकरून तुमचं नेटवर्क कनेक्शन चांगले मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रश्न, शंका, अडचण काही असू द्या, ती नोटबुकवरती लिहून ठेवा आणि शेवटी विचारा. ठीक आहे. आणि हा जो वेबिनार आहे तो 90 मिनिटांपर्यंत चालणार आहे, कारण या वेबिनारमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत, बरोबर की नाही? समुपदेशन काळाची गरज का, त्याच्यानंतर समुपदेशन क्षेत्रामध्ये व्यवसाय संधी आहे का, त्याच्यानंतर समुपदेशक कसं बनायचं, त्याच्यानंतर नोकरी सांभाळून व्यवसाय सांभाळून हे काम कसं करायचं, त्याच्यानंतर मानसशास्त्र विषयाची पार्श्वभूमी नसली तरी पण काउन्सिलर बनता येतं का, कायदेशीर प्रॅक्टिस करू शकतो का, आर्थिक उत्पन्न कसं मिळवायचं आणि प्रवेश प्रक्रिया, असे 8 टॉपिक आपल्याला ह्या 90 मिनिटांमध्ये काय करायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत, शिकायचे आहेत. कसं आहे ना, तुम्ही वेळात वेळ काढून ह्या वेबिनारमध्ये आला आहात तर एक गोष्ट लक्षात ठेवा, या वेबिनारमध्ये कुठलंही मार्केटिंग नाहीये, कुठले सेल्स नाहीये, कुठली स्कीम नाहीये. ओके, कुठले प्रोडक्ट नाहीये माझ्याकडे. तर अतिशय महत्वाच्या विषयासंदर्भात आज आपण संवाद साधणार आहोत की काउन्सलर म्हणून जर आपल्याला काम करायचं असेल तर ते कसं करायचं, त्याच्यामध्ये काय संधी आहे. लोकांच्या मानसिकतेवरती जर आपल्याला काम करायचं असेल तर ते कसं करायचं, त्याच्यामध्ये काय संधी आहे. ओके, एक जबरदस्त व्यवसाय संधी आपण असं म्हणू शकतो की पार्ट टाइम आणि फुल टाइम व्यवसाय संधी तुम्हाला ह्या वेबिनारमध्ये मिळणार आहे. त्यामुळे कुठलेही तर्कवितर्क न लावता, कुठलाही किंतु परंतु मनात न ठेवता संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त वेबिनारकडे द्या. मी विश्वास देतो की एक जबरदस्त संधी मी तुम्हाला आज देऊन जाणार आहे. क्लिअर? तर हे वेबिनार चे टॉपिक्स आहेत. आता थोडस पुढे जाऊया की हा वेबिनार मी कंडक्ट करतोय, बरोबर की नाही? तर मग तुमच्या मनात प्रश्न असू शकतो की सर तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठून आहात, तुमचा परिचय काय? तर बघा, माझा परिचय आहे, माझं नाव आहे डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ. 2006 पासून मी या क्षेत्रामध्ये काम करतोय. गेली अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम करत असताना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी मला सन्मानित केले गेलेलं आहे. ओके, अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेलं आहे आणि माझ्याबद्दल अनेक वृत्तपत्रामध्ये आलेलं आहे, अनेक न्यूज चॅनलला आलेलं आहे, किंवा सोशल मीडियाला जरी तुम्ही गेलात तरी सोशल मीडियाला माझ्याबद्दल बऱ्याच काही गोष्टी तिथे तुम्हाला बघायला मिळते. त्यामुळे माझ्याबद्दल जास्त काही सांगण्यामध्ये मी जास्त वेळ घेणार नाहीये. ओके, हे अनेक वृत्तपत्रांमध्ये माझ्याबद्दल आलेलं आहे, अनेक अनेक ठिकाणी तुम्हाला माझ्याबद्दल बघायला वाचायला मिळेल. ओके, सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो येतो की सर तुम्ही कुठून आहात, बरोबर की नाही? तर मी डोंबिवलीमधून आहे, मुंबई डोंबिवली इथे आपलं हे सेंटर आहे आणि हा माझा पत्ता आहे. तुम्ही कधीही मला भेटू शकता.
हा माझा वैयक्तिक संपर्क क्रमांक आहे. तुम्ही मला कधी मेसेज करू शकता, फोन करू शकता आणि माझ्याशी संवाद साधू शकता. ओके. तर थोडक्यात मी तुम्हाला माझ्याबद्दल, संस्थेबद्दल माहिती दिली आहे. आता मला ना तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहिजे की तुमचं लोकेशन काय आहे आणि तुमचं प्रोफेशन काय आहे. ओके. जसं मी माझं लोकेशन तुम्हाला सांगितलं, माझं प्रोफेशन तुम्हाला सांगितलेलं आहे, तसं तुम्ही देखील मला सांगणं अपेक्षित आहे. त्यामुळे लगेचच प्रत्येकाने आपलं लोकेशन आणि प्रोफेशन चॅटबॉक्समध्ये टाईप करायचं आहे. फास्ट. आपलं लोकेशन आणि प्रोफेशन फास्ट. येस. फास्ट. आपलं लोकेशन आणि प्रोफेशन ह्या दोन गोष्टी मला इथे टाईप करून पाठवायच्या आहेत. फास्ट. येस. ओके. येस. फास्ट 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 फास्ट. ओके. येस. खूप लोकांचे मेसेज येत आहेत. येस, मी तुम्हाला सगळ्यांचे मेसेज वाचतो आहे. ओके. आणि कृपया करून कोणी गैरसमज करू नये, कारण का तुमचे मेसेज फक्त मला दिसतात, बाकी कोणाला दिसत नाहीत, कारण का त्याची सेटिंग आपण केलेली आहे. तर त्याच्यामुळे कोणीही गैरसमज करण्याची गरज नाही आहे. येस येस. खूप लोकांचे मेसेज येतात की येस. येस. ओके. ग्रेट 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 ग्रेट. छान. ओके. येस. ओके. छान. संपूर्ण महाराष्ट्रभरातून आज आपल्या ह्या वेबिनारमध्ये अनेक जण सहभागी झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आहेत. म्हणजे असं फिक्स नाही आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातून ही मंडळी आज आपल्या वेबिनारमध्ये जॉईन झालेली आहेत. ओके. ग्रेट ग्रेट ग्रेट. येस. ओके. ग्रेट. चलो, धन्यवाद धन्यवाद. खूप लोकांचे मेसेज आलेले आहेत आणि येस. येस येस. धन्यवाद धन्यवाद. येस. ओके. ओके. येस. संपूर्ण महाराष्ट्रभरातून आजच्या ह्या वेबिनारला बरेचसे सभासद उपस्थित आहेत, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि जास्त वेळ न घेता आपल्या वेबिनारला सुरुवात करतो. येस. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. येस. चला, काही हरकत नाही. सगळ्यांनी आता मेसेज स्टॉप करायचे आहेत, कारण का खूप मेसेज येतात, खूप मेसेज येतात. ओके, ठीक आहे. चलो, धन्यवाद. बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आज वेळात वेळ काढून आजच्या वेबिनारमध्ये आलात, चांगलं आहे. पण तुम्ही का आला आहात हे खूप महत्वाचं आहे. ओके. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आजचा जो वेबिनार मी कंडक्ट करतो आहे तो फक्त त्याच लोकांसाठी आहे ज्यांना समुपदेशन क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, ज्यांना समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवायचं आहे, स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवायचं आहे, कुटुंबामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवायचं आहे. त्यांच्यासाठी आजचा वेबिनार आहे. त्यामुळे स्वतःला विचारा की बाबरे, मी आजचा वेबिनार का अटेंड करत आहे. खूप गरजेचं आहे. कारण काय असतं ना, घरातून बाहेर पडल्याच्या नंतर मला नक्की कुठे जायचं आहे हे जर माहित नसेल तर आपण फिरणार फिरणार आणि पुन्हा येऊन घरी बसणार. बरोबर की नाही. आपल्याला माहिती पाहिजे की मला रिक्षा पकडायची आहे, टॅक्सी पकडायची आहे, बस पकडायची आहे, ट्रेन पकडायची आहे, कुठे जायचं हे माहिती असणं गरजेचं आहे. तसंच तुम्ही ह्या वेबिनार पर्यंत आला आहात, का आलात, कशासाठी आलात, हे स्वतःला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मी इथे म्हटलेलं आहे की ज्यांना समुपदेशन क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, ज्यांना समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवायचं आहे, त्यांच्यासाठीच आजचा हा वेबिनार आहे. त्यामुळे किती लोक किती लोक खरंच काउन्सिलर बनण्यासाठी आले आहेत, त्यांनी यस टाईप करायचा. ओके. किती लोक काउन्सिलर बनण्यासाठी आलेले आहेत, त्यांनी यस टाईप करायचा आहे. फास्ट. फास्ट. येस. फास्ट. फास्ट. येस. म्हणजे इतक्या लोकांना क्लॅरिटी आहे की बाबा मी कुठल्याही सेल्स मार्केटिंगसाठी आलेलो नाहीये, कुठलेही प्रोडक्ट समजून घेण्यासाठी आलेलो नाहीये, कुठली स्कीम समजून घेण्यासाठी आलेलो नाहीये, तर मी काउन्सलर बनण्यासाठी आलेलो आहे. बरोबर आहे की नाही. हे तुम्हाला क्लिअर आहे सगळ्यांना. ग्रेट तुमच्या सगळ्यांसाठी. कारण का ही क्लॅरिटी खूप महत्वाची आहे, लक्षात ठेवा. ही क्लॅरिटी खूप महत्वाची आहे. ओके. कारण का ही क्लॅरिटी जर महत्वाची आहे असं मी काय म्हणतोय, म्हणजे आता आपल्याला काय होईल, एकमेकांशी संवाद साधायला सोपं जाईल. ओके. येस. खूप लोकांचे मेसेज येतात की येस सर. ओके. येस. ग्रेट ग्रेट. म्हणजे इतकी लोक काउन्सिलर बनण्यासाठी आलेले आहेत. ओके. धन्यवाद धन्यवाद तुम्हाला सगळ्यांचे. ओके. चला, मग आता आपण आपल्या मेन विषयाला सुरुवात करायला काय हरकत
नाही आहे, कारण का तुम्हाला कळलं की तुम्ही कशासाठी आलात ते. बरोबर आहे की नाही? तर बघा, आज आपल्या समाजामध्ये, ओके, आज आपल्या समाजामध्ये लोकांना काउन्सिलिंगची खरंच खूप गरज आहे. बरोबर आहे की नाही? आता हो की नाही हे मी तुम्हाला विचारणार नाहीये, पण आज आपल्या समाजामध्ये लोकांना खरंच काउन्सिलिंगची गरज आहे का, तर याचं उत्तर एवढंच आहे की हो, खूप गरज आहे. बरोबर की नाही? पण हे का गरजेचं आहे, कशामुळे गरजेचं आहे, याचा आपल्याला काय करायचं आता अभ्यास करायचा आहे. सो बी रेडी, बी पॉझिटिव्ह, बी फोकस. ओके, इथून पुढे मी तुम्हाला अजिबात डिस्टर्ब करणार नाहीये. मुद्देसूद तुम्हाला काय करणार आहे, मी इथे मार्गदर्शन करणार आहे. ओके, तर आज लोकांना काउन्सिलिंगची गरज का आहे, कशासाठी आहे, तर मानसशास्त्रापासून आपण काय करूया, सुरुवात करूया. मानसशास्त्र काय सांगतं, तर मानसशास्त्र एवढंच सांगतं की आज माणसांना काउन्सिलिंगची गरज आहे, कारण माणसं जास्तीत जास्त नकारात्मक विचार करतात आणि म्हणून त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे. ओके, 90 to 95% लोक काय करतात, निगेटिव्ह विचार करतात आणि फक्त 5% सकारात्मक विचार करतात. हे खूप चुकीचं आहे, कारण याच्यामुळेच त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे. मग मानसशास्त्र याच्यावरती उपाय काय सांगतं ते पण आपण बघूया. मानसशास्त्र उपाय एवढंच सांगतं की मानसशास्त्राचं असं म्हणणं आहे की आपले विचार हे नेहमी सकारात्मक असावेत, कारण आपले विचार हे आपल्या आयुष्याच्या गाडीचे चालक आहेत. बघा, थोडं समजून घ्या सगळ्यांनी, की आपले विचार काय आहेत, आपल्या आयुष्याच्या गाडीचे चालक आहेत आणि म्हणून ते सतत सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे. बघा, तुम्ही जसा विचार करताना तसं तुमच्या आयुष्यामध्ये घडतं. आज तुम्ही विचार केलात की काही झालं तरी सरांचा वेबिनार मला अटेंड करायचा आहे आणि म्हणून तुम्ही ह्या वेबिनार पर्यंत आलात. आज अनेक लोक आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आहेत, पण काही लोक नाही आली. तुम्ही आलात का, कारण का तुमचा एक विचार तुम्हाला ह्या वेबिनार पर्यंत घेऊन आलाय. क्लिअर तुम्हाला? तर मानसशास्त्राला काय म्हणायचं आहे की हल्ली प्रॉब्लेम असा आहे की लोक जास्तीत जास्त नकारात्मक विचार करतायत आणि म्हणून त्यांना काउन्सिलिंगची गरज भासतीये. ओके, WHO काय सांगतं याच्यावरती ते देखील आपण अभ्यासूया. WHO असं म्हणणं आहे की एका सर्वेनुसार जगामध्ये 90% आजार हे माणसाला त्याच्या नकारात्मक विचारांमुळे होतात. 90% डिसीज आर मेंटल. ओके, आता विचार करा, मानसशास्त्र पण तेच सांगतंय, WHO पण तेच सांगतंय की नकारात्मक विचारांमुळे बऱ्याच काही गोष्टी माणसाच्या आयुष्यामध्ये घडतायत. मग मुळात प्रश्न असा आहे की हे नकारात्मक विचार येतात कुठून? प्रश्न आहे की नाही? हे नकारात्मक विचार येतात कुठून? कारण जेव्हा आपण आईच्या गर्भातून सुंदर अशा सृष्टीमध्ये, निसर्गामध्ये जन्म घेतो, तेव्हा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, चांगलं, वाईट असं काहीच आपल्याला माहिती नसतं. बरोबर की नाही? मग आत्ता असं काय होतंय की ज्याच्यामुळे आपल्याला लगेच कळतं का हा, हे सकारात्मक आहे, हे नकारात्मक आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे. हे आत्ता आपल्याला कसं कळतं? ओके, एक गोष्ट लक्षात ठेवा, एक सिक्रेट सांगतोय की आपल्याला ना जर काउन्सिलर म्हणून काम करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या मनातील नकारात्मकता काढता आली पाहिजे. त्याच्या मनातले नकारात्मक विचार आपल्याला काढता आला पाहिजे. आणि ते जर का काढण्यामध्ये आपण यशस्वी झालो तर नक्कीच आपण चांगले काउन्सिलर बनू शकतो. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा की हे नकारात्मक विचारच बऱ्याच गोष्टी घडवत आहेत. ओके, आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आपण जर पाहिलं तर आज प्रत्येक माणूस डिस्टर्ब आहे. ओके, आणि त्याच्या मागचं कारण नकारात्मक विचार. माझ्याकडे ना माझ्या सेंटरमध्ये बरीचशी मंडळी येते. ओके, आणि मला म्हणतात की सर मी ना सतत चिंतेमध्ये असतो, मला कसली भीती वाटते, कसली वाटते तेच माहिती नाहीये. काही म्हणतात सर मला मोबाईलचं व्यसन लागलंय, सोशल मीडियाचं व्यसन लागलंय, कळतंय पण वळत नाहीये. म्हणजे बऱ्याच लोकांना बेल्ट लागलेत, म्हणजे तुम्हाला बेल्ट, सातत्याने त्या मोबाईलमध्ये अंगठा टाकल्यामुळे ते बेल्ट लागलेत बऱ्याच लोकांना. काही जण येतात सर माझं माझ्या घरच्यांशी जमत नाहीये. काही म्हणतात सर माझं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ बॅलन्सिंगच होत नाहीये. ओके, अशा अनेक समस्या घेऊन माझ्याकडे अनेक लोक येतात. ओके, काही जण म्हणतात की सर माझा ना स्वतःवरचा आत्मविश्वास कमी झालाय. ओके, मला असं वाटतं की मी आता आयुष्यात मी काहीच करू शकत नाही. काही म्हणतात सर मला सतत नकारात्मक विचार येतात आणि त्याच्यामुळे माझं कशातच लक्ष लागत नाहीये. काही म्हणतात की असं वाटतं ना कधी कधी की सगळं थांबून स्वतःचा शेवट करावा. म्हणजे नकारात्मक विचारांमुळे आज बऱ्याच लोकांचं आयुष्य बिघडत चाललंय. येते लक्षात? बिघडत चाललंय. आणि या सगळ्यांना आपल्या मदतीची गरज आहे, या सगळ्यांना काउन्सिलिंगची गरज आहे. ओके, कारण काय झालंय ना,
सातत्याने नकारात्मक विचार केल्यामुळे नकारात्मक मानसिकता निर्माण होते आणि नकारात्मक मानसिकता निर्माण झाली की त्या माणसाच्या मनामध्ये नकारात्मक भावनांची निर्मिती होते. मग ह्या नकारात्मक भावना कोणत्या? तर स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी, फेअर, फोबिया, ऍडिक्शन यांसारख्या वेगवेगळ्या नकारात्मक भावनांची निर्मिती होते. आणि एकदा का त्या माणसाच्या मनामध्ये त्या नकारात्मक भावनांनी घर केलं की हळूहळू हळूहळू त्या माणसाचं मानसिक स्वास्थ्य बिघडत जातं, खालावत जातं. आणि मग एक स्टेप अशी येते की त्याचं स्वतःचं कंट्रोल निघून जातं आणि मग ती व्यक्ती कुठल्याही निर्णयावरती पोहोचते. लक्षात घ्या. ओके. आणि म्हणून इट्स अ प्रोसेस. म्हणजे मी नेहमी सांगतो की कुठलाही व्यक्ती डायरेक्ट मानसिक रुग्ण बनत नाही, एकाएकी मानसिक रुग्ण बनत नाही, तर त्याला ही प्रोसेस आहे. ओके. की सातत्याने नकारात्मक विचार केल्यामुळे नकारात्मक मानसिकता निर्माण होते आणि नकारात्मक मानसिकता निर्माण झाल्यामुळे त्या माणसाच्या मनामध्ये नकारात्मक भावनांची निर्मिती होते आणि एकदा का त्या नकारात्मक भावनांनी त्या माणसाच्या मनामध्ये घर केलं की हळूहळू त्या माणसाचं मानसिक स्वास्थ्य काय होतं? बिघडत जातं. ही प्रोसेस आहे. किती लोकांना कळली त्यांनी येस टाईप करा. किती लोकांना कळली त्यांनी येस टाईप करा. की हो सर आम्हाला कळली. फास्ट. किती लोकांना कळली? फास्ट. ही प्रोसेस आहे. लक्षात घ्या. कुठलाही व्यक्ती जेव्हा आपण म्हणतो की अरे हा वेडा झाला, वेडा एका दिवसात होत नाही. ओके. किंवा हा थोडासा वेगळाच वागतोय, तो वेगळा अचानक होत नाही. लक्षात ठेवा. ओके. इट्स अ प्रोसेस. येस. खूप लोकांनी मेसेज केलाय की येस सर. ओके. ग्रेट 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 ग्रेट. छान. ओके. बघा ना, एवढं शक्य आहे का हो की अचानक स्वतःचा जीव संपवणं? आज नितीन चंद्रकांत देसाई त्यांनी काय केलं? सुसाईड केलं. त्याच्यानंतर सुशांत राजपूत काय केलं? सुसाईड केलं. ही मोठी लोक आहेत, त्यांच्याकडे नाव होता, पैसा होता, ओके, ग्लॅमर होतं, सगळं होतं, तरी पण ते स्वतःला कंट्रोल करू शकले नाहीत. का? कारण का त्यांच्याकडे सगळं असून सुद्धा त्यांच्याकडे मानसिक स्वास्थ्य नव्हतं. लक्षात ठेवा. ओके. म्हणजे आज अनेक उदाहरणं, पुण्यामधले IPS ऑफिसर गायकवाड किंवा घोसाळकर प्रकरण मुंबईमधलं, अनेक अनेक लोकांची तुम्हाला मी जिवंत उदाहरण देऊ शकतो. जिवंत उदाहरण देऊ शकतो. लक्षात ठेवा. त्यामुळे इथे एकच मला तुम्हाला बद्दल सांगायचं की आज कुठल्याही व्यक्तीकडे नाव आहे, पैसा आहे, संपत्ती आहे, सगळं आहे, पण जर का मानसिक स्वास्थ्य नसेल ना, तर सगळं शून्य आहे. सगळं शून्य आहे. लक्षात ठेवा. ओके. आणि हे मानसिक स्वास्थ्य आजच्या कंडिशनला खूप महत्वाचं आहे. ओके. आणि म्हणूनच आपल्याला काय करायचंय? अशा अनेक लोकांचं समुपदेशन करायचं आहे, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून द्यायचा आहे. आणि हे काम एक काउन्सिलर म्हणून तुम्हाला करायचं आहे. ओके. बघा, यांना मदत करण्यासाठीच आज आपल्या समाजामध्ये मोठ्या संख्येने मानसिक आरोग्य सल्लागार किंवा समुपदेशकांची गरज आहे. पण इथे ना एक प्रॉब्लेम असा होतो की मी हे तुम्हाला सांगतोय, पण बऱ्याच लोकांचा एक असा प्रश्न येतो की सर, समुपदेशन म्हणजे नक्की काय? किंवा समुपदेशक कोण असतो? ओके. असा बऱ्याच लोकांचा एक प्रश्न असतो. ओके. तर इथे थोडक्यात मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. की एक गोष्ट लक्षात ठेवा की काउन्सिलिंग म्हणजे नक्की काय? तर इट्स अ प्रोसेस ऑफ हेल्पिंग. स्वतःच्या अडचणी स्वतः सोडवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला संवादाच्या माध्यमातून, म्हणजे आपल्याला काय गोळ्या औषधं ट्रीटमेंट वगैरे करायचं नाहीये, तर संवादाच्या माध्यमातून सहकार्य करणं किंवा मदत करणं म्हणजेच काय? काउन्सिलिंग होय. आहे की नाही सोपं? कारण काय होतं ना, बऱ्याच लोकांना असं वाटतं की काउन्सिलिंग म्हणजे नक्की काय? मला काय गोळ्या औषध द्यायचे आहेत का? मला काय ट्रीटमेंट करायची आहे का? नाही. आपल्याला फक्त संवादाच्या माध्यमातून काय करायचं? समोरच्या माणसाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. मग काउन्सिलर कोण असतो? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीला त्याच्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन करणारा, मदत करणारा, सहकार्य करणारा. उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती स्ट्रेसमध्ये आहे, डिप्रेशनमध्ये आहे, एनएक्झायटीमध्ये आहे, फेअर फोबियामध्ये अडकलाय, किंवा त्याचा रिलेशनशिपचा प्रॉब्लेम आहे, किंवा तो ऍडिक्टेड झालाय कुठल्या गोष्टीसाठी, तर त्या व्यक्तीला त्याच्या त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी त्याला योग्य मार्गदर्शन करणारा, योग्य दिशा दाखवणारा, मदत करणारा, सहकार्य करणारा म्हणजे कोण? काउन्सिलर होय. इथे लक्षात. आणि इथे मी असं सांगेन की अशा काउन्सिलरची आपल्या समाजाला खूप 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 गरज आहे. खूप गरज आहे. कारण आज 100पैकी 100 लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे. फक्त कारण वेगळं आहे प्रत्येकाचं. ओके. कारण वेगळं आहे, पण आज प्रत्येकाला काउन्सिलिंगची गरज आहे. लक्षात ठेवा.
ओके. आणि मी नेहमीच सांगतो की मुंबई, पुणे, नाशिक शहरी भाग सोडलात तर काउन्सिलिंग म्हणजे नक्की काय, काउन्सिलर कोण, हेच लोकांना आतापर्यंत माहिती नाही आहे. त्यामुळे माझा एक प्रामाणिक प्रयत्न फक्त सुरू आहे की प्रत्येक गाव, प्रत्येक तालुका, प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक शहरी भागांमध्ये काउन्सिलर घडवणं की जेणेकरून तिथल्या लोकांना सहकार्य करता येईल, तिथल्या लोकांना मदत करता येईल. ओके. तर अशा पद्धतीने काउन्सिलिंग म्हणजे नक्की काय, काउन्सिलर म्हणजे नक्की कोण, हे मी आता इथे एक्सप्लेन केलं आहे. आणि मला आता एक प्रश्न विचारायला आवडेल की मग किती जण मदत करणारे किंवा सहकार्य करणारे किंवा मार्गदर्शन करणारे बनायला तयार आहेत, त्यांनी येस टाईप करा किंवा मी टाईप करा, मी टाईप करा. ओके. येस, मी टाईप करा. येस. बघा, मी हे वेळोवेळी प्रश्न का विचारतो त्याचं तुम्हाला कारण सांगतो. तुम्हाला वाटेल की सर काय प्रत्येक वेळा प्रश्न विचारता. आपण आहे ना ऑनलाईनच्या माध्यमातून हा वेबिनार अटेंड करत आहोत, बरोबर की नाही. तर ऑनलाईनचा एक ड्रॉबॅक तुम्हाला सांगतो की बऱ्याच वेळा लोक फक्त जॉईन करतात आणि गायब होतात. म्हणजे काय, त्यांच्या कामामध्ये व्यस्त होतात किंवा टीव्ही बघतात, जेवतात, कोणाची गप्पा मारतात आणि इकडे मी काय बोलतो तिकडे अजिबात लक्ष नसतं त्यांचं. ओके. आणि मग जेव्हा वेबिनार संपायला येतो ना, तेव्हा इतके काही प्रश्न ते विचारतात नाही, विचारू नका. मग मला असं वाटतं, अरे मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत, पण तरी पण ही व्यक्ती परत का प्रश्न विचारते. मग कधी कधी काय होतं, अवॉइड करायला लागतं. मग त्यांना राग येतो, अरे आमच्या प्रश्नाला अवॉइड केलं. ठीक नाही. मग म्हणून वेळोवेळी मी प्रश्न का तुम्हाला विचारतो इथे, की जेणेकरून तुम्ही अलर्ट राहाल, तुम्ही अपडेटेड राहाल. हो की नाही, तुम्ही जागृत राहाल आणि तुम्हाला विषय समजेल. कारण का, एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे जे काय चाललंय ते सगळं फ्रीमध्ये चाललंय ना. तुम्ही मला 1 रुपया दिलात ना, मी तुमच्याकडे 1 रुपया मागितला. ओके. त्यामुळे फ्रीमध्ये मोफत वेबिनार आपला चाललेला आहे आणि याच्यामध्ये मी माझा प्रामाणिक प्रयत्न करतोय की तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं, प्रत्येक शंकाचं निरसन करण्याचा. पण तुम्ही प्रामाणिक आहात का अटेंड करताना, हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून तुम्ही प्रामाणिक राहावं एवढीच माझी इच्छा आहे. म्हणून तुम्हाला वेळोवेळी मी काय करतो, प्रश्न विचारतोय. ओके. चला पुढे जाऊया. तर आज आपल्या समाजाला काउन्सिलरची खूप गरज आहे आणि हे काम करण्यासाठी किंवा एक काउन्सिलर बनण्यासाठी किती लोक तयार आहेत असा मी प्रश्न केला. तर इथे बऱ्याच लोकांनी काय केलं आहे, मेसेज केलाय की मी सर. ओके. सो ग्रेट, तुम्हा सगळ्यांना आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, काउन्सिलिंग करणं हे इतकं सोपं नाहीये. ओके. सगळ्यांनी कान देऊन ऐका मी काय म्हणतोय ते, की काउन्सिलिंग करणं हे इतकं सोपं नाही आहे. कारण का, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करता, ते काउन्सिलिंग जर का चुकीच्या पद्धतीने झालं तर समोरच्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. येते लक्षात, समोरच्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करणं हे इतकं सोपं नाहीये, पण ते इतकं अवघड पण नाहीये. येते लक्षात. म्हणजे तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही ते शिकू शकता आणि ते तुम्ही शिकून नक्कीच योग्य पद्धतीने समोरच्या व्यक्तीचं समुपदेशन करू शकता, काउन्सिलिंग करू शकता. ओके. आणि त्यासाठीच आपला हा अभ्यासक्रम आहे. शिका, कमवा, प्रगती करा, महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त संस्थेमार्फत बना मानसशास्त्रीय समुपदेशक आणि सुरू करा स्वतःचे समुपदेशन केंद्र. ओके. आता ह्या अभ्यासक्रमामध्ये काय शिकवलं जातं, तुम्हाला काय सहकार्य मिळतं आमच्याकडनं, या सगळ्या गोष्टी ना पुढच्या 5 ते 10 मिनिटात मी तुम्हाला काय करणार आहे, सांगणार आहे. आणि मग तुमच्या काही महत्वाच्या प्रश्नांकडे मी जाणार आहे. ओके. तर बघा, आपल्या ह्या अभ्यासक्रमामध्ये काय काय शिकवलं जातं. तर सगळ्यात पहिला विषय जो तुम्हाला शिकवला जातो तो म्हणजे मानसशास्त्र. ओके. मला ना बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की सर, काउन्सिलर बनण्यासाठी मानसशास्त्र शिकावं लागतं, पण तुम्ही म्हणताय की तुमचा कोर्स केल्याच्या नंतर काउन्सिलर बनू शकतो आम्ही, कसं काय. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या कोर्समध्ये तुम्हाला संपूर्ण मानसशास्त्र शिकवलं जातं. मानसशास्त्र म्हणजे नक्की काय, त्याचा उगम केव्हा झाला, त्याची उद्दिष्टे कोणती आहेत, त्याचा विस्तार काय, त्याचे जनक कोण, त्याची अभ्यास पद्धत काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेलिंग मध्ये याच्यामध्ये शिकवल्या जातात. त्यामुळे अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तुम्ही इथे मानसशास्त्र शिकणार आहात. येते लक्षात. त्याच्यानंतर दुसरा विषय तुम्हाला जो शिकवला जातो तो म्हणजे समुपदेशन. ओके. त्याच्यामध्ये समुपदेशन म्हणजे नक्की काय, त्याच्यासाठी काही महत्वाचे नियम आहेत. जवळपास 16 नियम तुम्हाला मी इथे शिकवतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो की माझ्याकडे जवळपास 800 पेक्षा जास्त विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं MA सायकोलॉजी झालंय, BA सायकोलॉजी झालंय, MA इन क्लिनिकल सायकोलॉजी झालंय, PhD इन सायकोलॉजी झालंय, MSW झालेलं आहे. काही लोक ऑलरेडी प्राध्यापक आहेत मानसशास्त्राचे. येते लक्षात.
अशा लोकांनी माझ्याकडनं कोर्स केलेला आहे. तर त्यांनी मला एवढंच सांगितलं की सर, आतापर्यंत मानसशास्त्राचा खूप अभ्यास केला, पण जे नियम तुम्ही आम्हाला शिकवलेत ना, ते नियम कुठेच आम्हाला शिकायला नाही मिळाले. आणि त्या नियमांचा फायदा असा झाला की आमचा कॉन्फिडन्स जबरदस्त वाढला, की येस, आम्ही कुठल्याही व्यक्तीचं काउन्सिलिंग करू शकतो, त्याला त्याच्या अडचणीतून बाहेर काढू शकतो. आणि हा बदल फक्त आणि फक्त तुमच्या नियमांमुळे आम्हाला बघायला मिळाला. तर हे नियम तुम्हाला देखील शिकवले जातात. काउन्सिलिंगचे प्रकार किती, कोणते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये छोट्या 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 शिकवल्या जातात. म्हणजे मानसशास्त्र आणि समुपदेशन असे दोन महत्वाचे विषय तुम्हाला प्रथम शिकवले जातील, तुमचा पाया पक्का केला जाईल, आणि मग तुम्हाला पुढचे काही टॉपिक शिकवले जातील, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक म्हणजे की एखाद्या व्यक्तीचे नातेसंबंध कसे सुधारायचे. म्हणजे एक काउन्सिलर झाल्याच्या नंतर आपण एखाद्या व्यक्तीचे रिलेशनशिप काउन्सिलिंग कसं करू शकतो, त्यांचं रिलेशन कसं सुधारू शकतो. ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेलिंग शिकवल्या जातील. ओके. तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपल्याकडे काउन्सिलिंगचा कोर्स केल्याच्या नंतर अनेक विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंगचं काम सुरू केलेलं आहे. ओके. आणि अनेकांनी रिलेशनशिप काउन्सिलिंग वरती चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे अगदी कोर्टात गेलेली प्रकरणं पण आपल्या काउन्सिलरनी बाहेर घेतलेली आहेत, म्हणजे काढलेली आहेत. ओके. म्हणजे मी इथे तुम्हाला काही लोकांचं दाखवू शकतो. एकच मिनिट. येस. जर तुम्ही युट्यूबला कधी गेलात, ओके, तर युट्यूबला गेल्याच्या नंतर दुर्वा एज्युकेशन तुम्ही सर्च करा, आणि दुर्वा एज्युकेशन सर्च केल्याच्या नंतर इथे बघा आपलं चॅनल येतं दुर्वा एज्युकेशन. ओके, अनेक सबस्क्रायबर आहेत इथे, आणि इथे तुम्हाला बऱ्याचशा पोस्ट वाचायला मिळतील आमच्या. ओके, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी टाकलेल्या किंवा आम्ही टाकलेल्या. आणि ह्या चॅनलला गेल्याच्या नंतर इथे व्हिडिओमध्ये जायचं, आणि व्हिडिओमध्ये गेल्याच्या नंतर इथे बघा आमच्या अनेक विद्यार्थ्यांचे अभिप्रायाचे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील, अनेक विद्यार्थ्यांच्या सक्सेस स्टोरीज तुम्हाला बघायला मिळतील. तर इथे बघा निवृत्ती राऊत सर अकोल्याचे आहेत, हे त्यांचा नंबर पण इथे दिलेला आहे. या सरांनी एका जोडप्याचं काउन्सिलिंग केलं, आणि त्या काउन्सिलिंगच्या नंतर त्या जोडप्यांनी त्यांची कोर्टात गेलेली केस मागे घेतली. लक्षात घ्या. आणि आज ते जोडपं सुखाने, समाधानाने, आनंदाने संसार करत आहे. ओके. ह्या आमच्या रेखा पाटील मॅडम, ओके, गड इंग्लिश मध्ये असतात, त्यांचा नंबर पण तिथे दिलेला आहे बघा. ओके. या तर आठवड्यातून एक दिवस पोलीस स्टेशनला असतात. ओके. काही ना काहीतरी तिथे प्रॉब्लेम होतो, आणि मग तिथे काउन्सिलर म्हणून त्यांना बोलवतात. सांगायचं तात्पर्य असं आहे की असे अनेक विद्यार्थी माझे ऑलरेडी हे सगळं करतायत. म्हणजे मी हे तुम्हाला सांगतोय म्हणजे मी काहीतरी वेगळं सांगतोय किंवा मी काहीतरी तुमच्याशी चुकीचं बोलतोय, अशातला भाग नाही आहे. तर आतापर्यंत अनेक विद्यार्थी मी घडवलेले आहेत, म्हणजे अनेक काउन्सिलर मी घडवलेले आहेत, जे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ऑलरेडी काम करतायत. ओके. आणि त्या सगळ्यांचे नाव, नंबर, पत्ते ऑलरेडी माझ्या युट्यूब चॅनलला दिलेले आहेत. ओके. तर आपण परत आपल्या पीपीटीकडे येऊया, की तुम्हाला हे शिकवलं जातं की तुम्ही मानसशास्त्र शिकलात, तुम्ही समुपदेशन शिकलात, आता तुम्ही एक सक्षम समुपदेशक म्हणून एखाद्या व्यक्तीचे नातेसंबंध कसे सुधारू शकता, कुठले टेक्निक्स वापरू शकता, कुठले फॉर्म्युले तुम्ही वापरू शकता ऍज पर द सायकोलॉजी, हे तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवलं जातं. त्याच्यानंतर अजून काय तुम्हाला शिकवलं जातं, तर एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास कसा वाढवायचा, एखाद्या व्यक्तीची निर्णय क्षमता कशी वाढवायची, एखाद्या व्यक्तीची वर्तणूक समस्या कशी दूर करायची, एखाद्या व्यक्तीला स्वप्रेरणादायी कसं बनवायचं, एखाद्या व्यक्तीची कामात आवड कशी निर्माण करायची, एखाद्या व्यक्तीच्या मनातील भीती कशी घालवायची. ओके. असे अनेक टॉपिक तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवले जातात. क्लिअर. ओके. त्याच्यानंतर अजून काय तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं, तर एखाद्या व्यक्तीने त्याच्यासाठी योग्य करिअर कसं आणि कोणतं निवडावं, एखाद्या व्यक्तीला मोबाईल इंटरनेट पासून दूर कसं करावं. ओके. सध्याचा म्हणतात ना हॉट सब्जेक्ट आहे हा, की मोबाईल अडिक्शन्स. अनेक लोक, चांगली चांगली लोक मोबाईलच्या आहारी गेलेत. ओके. मग ते रील्स बघण्यामध्ये, किंवा मग इतर काही बरंच काय काय, आता मी सांगण्याची काही गरज नाहीये, बरंच काय काय आहे. म्हणजे लोकांना बेल्ट लागलेत, कधी विचार पण आपण केला नव्हता की असं काही होईल म्हणून. लोकांना बेल्ट लागलेत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की एक सर्वे आता समोर असा आलेला आहे की पूर्वी भारत देश हा टॉप 10 मध्ये नव्हता मोबाईल सोशल मीडियाच्या वापरामध्ये, पण आता आपण टॉप 10 मध्ये आलेलो आहोत. आणि अजून तुम्हाला थोडीशी अपडेट देतो की आपल्याकडे सायबर क्राईम, ओके, आपल्याकडे सायबर क्राईम ही दिवसांदिवस वाढत चाललेली आहेत.
आणि वेगवेगळ्या पद्धतीचे सायबर क्राईम आपल्याकडे दिवसांदिवस वाढत चाललेले आहेत आणि आपल्याकडे सेक्शुअल कंटेंट हा देखील जास्त पाहिला जातोय. ओके. हे काही रिसर्च आहेत, सर्वे आहेत, जे समोर आलेत ते तुम्हाला मी सांगतोय. आणि मी खोटं बोलतोय असं तुम्हाला वाटू शकतं. तुमच्या हातात मोबाईल आहे, तुमच्या हातात इंटरनेट आहे, तुमच्या हातात युट्यूब आहे, गुगल आहे. बिंदास सर्च करा, तुम्हाला कळेल की मी काय म्हणतोय ते. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याकडे ना मोबाईलच्या आहारी बरीच मंडळी गेली आहे. तर यांना बाहेर कसं काढायचं, ओके, तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवलं जाईल. ओके, या कोर्समध्ये तुम्हाला हे सगळं शिकवलं जाईल. एखाद्या व्यक्तीला ताणतणावातून बाहेर कसं काढायचं, एखाद्या व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास कसा करायचा, एखाद्या व्यक्तीला चुकीच्या मानसिकतेतून कसं बाहेर काढायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेलिंग मध्ये ऍज पर द सायकोलॉजी ह्या कोर्समध्ये शिकवले जाणार आहे. येते लक्षात? पण तुमच्या मनात एक प्रश्न येऊ शकतो की सर, हे सगळं तुम्ही आम्हाला शिकवाल पण प्रॅक्टिकली हे काम कसं करायचं त्याचं काय? तर काही टेन्शन घेऊ नका, ते पण तुम्हाला मी शिकवणार आहे की प्रॅक्टिकली समुपदेशन कसं करायचं. बघा, एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करत असताना आपली बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, आपला आय कॉन्टॅक्ट कसा असला पाहिजे, आपली सिटिंग अरेंजमेंट कशी असली पाहिजे, काउन्सिलिंगची सुरुवात कशी करायची, मध्य कसा करायचा, शेवट कसा करायचा, छोट्यातली छोटी गोष्ट तुम्हाला मी इथे शिकवणार आहे. किती वेळ काउन्सिलिंग करायची, म्हणजे बोलता येतं म्हणून 4-4, 5-5 तास काउन्सिलिंग करायची का? किती सिटिंग घ्यायच्या काउन्सिलिंगचे यांच्या, म्हणजे पैसे मिळतात म्हणून 10-10, 15-15 सिटिंग घ्यायच्या का? ओके. म्हणजे प्रत्येक छोट्यात छोटी गोष्ट तुम्हाला मी इथे काय करणार आहे, शिकवणार आहे. काउन्सिलिंगसाठी फी किती आकारायची, बरोबर की नाही, पर सिटिंग किती फी घ्यावी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे शिकवल्या जाणार आहेत. त्यामुळे अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. क्लिअर सगळ्यांना? ओके. त्याच्यानंतर तुम्हाला अजून काय शिकवलं जाईल, तर समस्यांवरती उपाय कसे द्यायचे. कारण का, तुमच्याकडे येणारी व्यक्ती ही अशीच येणार नाहीये, तिची काहीतरी समस्या आहे, बरोबर की नाही. ती स्ट्रेसमध्ये असेल, ती डिप्रेशनमध्ये असेल, ती एनेक्झायटीमध्ये असेल, फेअरफोबियामध्ये असेल, किंवा ती ऍडिक्टेड असेल कुठल्या गोष्टीसाठी, किंवा तिचा रिलेशनशिपचा प्रॉब्लेम असेल, काहीतरी असेल, किंवा करिअर रिलेटेड काहीतरी प्रॉब्लेम असेल. तर त्या व्यक्तीला एक काउन्सिलर म्हणून उपाय कसे द्यायचे, कोणते द्यायचे, बरोबर की नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवल्या जातील. म्हणजे काउन्सलिंग हे वेगळं, बट त्याच्यावरती उपाय काय द्यायचे हे देखील तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवलं जाणार आहे. म्हणजे काउन्सिलिंग प्लस उपाय हे दोन्ही गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकायला मिळणार आहेत. ओके. आणि सोबत तुम्हाला महत्वाच्या काही टिप्स आणि काही सिक्रेट देखील शिकायला मिळणार आहेत, कारण का त्या खूप गरजेच्या आहेत. ओके. बघा, आपल्याला ना हे काम करायचं आहे, आणि हे काम करत असताना आपल्याला फ्रीमध्ये नाही करायचं, पैसे घेऊन करायचे आहेत. पण जेव्हा तुम्ही पैसे मागाल तेव्हा तुम्हाला काही लोक चुकीचे समजतील, आणि त्यामुळे त्यांना आपल्याला सामोरं जाता आलं पाहिजे. म्हणजे काय असतं ना बघा, समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवण्याचं काम आपण करणार आहोत, पण आपल्याला त्या बदल्यात फी पण मागायची आहे. कारण का, फुकटात कुठल्याच गोष्टीची लोकांना किंमत नाही, लक्षात ठेवा. जे आहे ते स्पष्ट बोलतोय, सॉरी फॉर दॅट. ओके. पण फ्री मध्ये मिळालेल्या कुठल्याच गोष्टीची लोकांना हल्ली किंमत राहिली नाहीये. आणि म्हणून तुम्ही एक काउन्सिलर म्हणून जेव्हा तुम्ही काम करणार आहात ना, तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीकडनं पैसे घेऊनच त्याचं काउन्सिलिंग करायचं आहे. किती घ्यायची, कशी घ्यायची, मी तुम्हाला शिकवेन. पण पैसे घेऊनच काउन्सिलिंग करायची आहे. भले समोरचा व्यक्ती तुम्हाला चुकीचा म्हटला, फ्रॉड म्हटला, तरी पण चालेल, त्याला एवढंच म्हणायचं धन्यवाद. हे ते लक्षात. कारण माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो की फ्रीमध्ये दिल्याच्या नंतर त्याच्या बदल्यामध्ये जे मिळतं ते फक्त आणि फक्त मनस्ताप मिळतं. आणि मला असं वाटतं की तुम्ही तो मनस्ताप नाही घ्यावा. ओके. कारण का, फुकटामध्ये मिळाल्या कुठल्याच गोष्टीची लोकांना किंमत नाहीये. किती लोक माझ्याशी सहमत आहेत त्यांनी येस टाईप करा. ओके. की येस सर, फुकटामध्ये लोकांना हल्ली किंमत राहिली नाहीये. किती लोक माझ्याशी सहमत आहेत, बघूया किती लोक सहमत आहेत माझ्याशी. चला, खूप लोक सहमत आहेत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. येस, येस, ग्रेट, 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 छान, छान. ओके. त्यामुळे हे सगळं तुम्हाला मी ह्याच्यामध्ये शिकवेन, काही टेन्शन नाहीये.
काय होतं ना, एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या झाडावरती फळं आहेत ना, त्या झाडावरतीच लोक दगड मारतात. बरोबर की नाही? पण त्याच्यामुळे आपण थांबायचं नाही, आपल्याला पुढे जायचंय. का? कारण का आपण जे काम करतोय ते चांगलंच करतोय. ओके. कारण का एक गोष्ट लक्षात ठेवा, एखादा शिक्षक, ओके, एखादा शिक्षक मुलांना शिकवतो. ओके. हा परमार्थ करतोय तो, कारण का नवीन पिढी घडवतोय. पण त्याच्या बदल्यात तो पगार घेतो. पगार हा त्याचा स्वार्थ आहे. म्हणजे स्वार्थ आणि परमार्थ ह्या दोन्ही गोष्टी तो काय करतो, त्याच्यातून साधतोय. त्यामुळे तो काही गुन्हा नाहीये, लक्षात ठेवा. एखादा डॉक्टर एखाद्या व्यक्तीला ट्रीटमेंट देतो, त्याला त्याच्या आजारातून बाहेर काढतो, पण त्याच्या बदल्यात तो त्याची कन्सल्टिंग फी पण घेतो. म्हणजे कन्सल्टिंग फी हा त्याचा स्वार्थ आहे, पण त्याला जीवनदान दिलं एखाद्या व्यक्तीला, तो त्याचा परमार्थ आहे. म्हणजे स्वार्थ आणि परमार्थ ह्या दोन्ही गोष्टी तो साधतोय, त्यामुळे तो गुन्हा नाही आहे. सेम तसंच आहे की एक काउन्सिलर एखाद्या व्यक्तीला डिप्रेशन मधून, स्ट्रेस मधून बाहेर काढतोय, म्हणजे परमार्थ करतोय. आणि त्याच्या बदल्यात तो काहीतरी फी घेतोय, हा त्याचा स्वार्थ आहे. त्यामुळे स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी जर का आपण साधल्या, तर आपण काही गुन्हेगार नाही आहोत, लक्षात ठेवा. हे प्रथम आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. नाहीतर काय होतं, मी कसे पैसे मागू लोकांकडनं, मला पैसे लोक देतील का, हा एक बऱ्याच लोकांमध्ये काही प्रश्न असतो. तर त्याच्यावर पण मी माझ्या कोर्समध्ये बरंच काय काय शिकवलेलं आहे, त्यामुळे काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. ओके. आता तुमच्या मनात अजून एक प्रश्न येऊ शकतो की सर ठीक आहे, हे तुम्ही आम्हाला शिकवाल, पण पैसे कसे कमवायचे, त्याचं काय? बरोबर की नाही? आम्हाला पार्ट टाइम किंवा फुल टाइम मध्ये जर का हा व्यवसाय करायचा असेल, हे काम करायचं असेल, त्याचं काय? तर त्यासाठी ना तुम्हाला 2 लेक्चर असतात माझे. ओके. 2 लेक्चर असतात, एक असतं व्यवसाय मार्गदर्शन, एक असतं जाहिरात मार्गदर्शन. म्हणजे एकही रुपया खर्च न करता आपण व्यवसाय कसा सुरू करायचा, एकही रुपया खर्च न करता आपण आपली जाहिरात कशी बनवायची, एकही रुपया खर्च न करता आपण आपली जाहिरात लाखो लोकांपर्यंत कशी पोहोचवायची, एकही रुपया खर्च न करता आपल्याकडे रोज काउन्सिलिंगला लोक कशी येतील, हे सगळं तुम्हाला मी याच्यामध्ये शिकवणार आहे. ओके. आणि हे मी खोटं नाही बोलत आहे, तुम्हाला पुढे मी दाखवणार पण आहे. ओके. अर्थात तुम्ही शेवटपर्यंत थांबलात तर तुम्हाला बघायला मिळते, नाहीतर तुम्हाला नाही बघायला मिळणार. ओके. तर हे सगळं तुम्हाला शिकवलं जातं, त्यामुळे काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. ओके. त्याच्यानंतर तुमच्या मनात एक प्रश्न येऊ शकतो की समुपदेशन क्षेत्रात संधी आहे का? ओके. म्हणजे इथपर्यंत कळलं सर की तुमचा एक कोर्स आहे, त्या कोर्समध्ये तुम्ही बराचसा काय अभ्यासक्रम आम्हाला शिकवणार तुम्ही, बरोबर की नाही? आणि तो अभ्यासक्रम शिकवल्याच्या नंतर आम्ही एक काउन्सिलर म्हणून काम करू शकतो. पण खरंच या क्षेत्रामध्ये संधी आहे का, हा तुमच्या मनात एक प्रश्न येऊ शकतो. बरोबर की नाही? तर एक गोष्ट लक्षात ठेवा की खूप मोठी संधी आहे, खूप मोठी संधी आहे. फक्त तुमच्यावरती आहे की त्या संधीचा फायदा घ्यायचा की नाही घ्यायचा ते. ओके. बघा, आज अनेक लोक मानसिक आजारी झालेत, एकटेच हसतात, एकटेच बडबडतात. बरोबर की नाही? आज अनेक लोक व्यसनाधीन झालेत, दिशाहीन झालेत. आज अनेक लोक ही मोबाईल, सोशल मीडियाच्या आहारी गेलेत. आज अनेक लोकांना मिळालेल्या सुविधांची किंमतच नाहीये. आज अनेक लोक स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतायत. आज अनेक लोकांना मानसिक स्वास्थ्य पाहिजे, अनेक लोकांना आनंदी जीवन जगायचंय, अनेक लोकांना सुखी संसार करायचा आहे, अनेक लोकांना आयुष्यात यशस्वी बनायचंय, अनेक लोकांना स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. आज अनेक लोकांचा स्वतःकडे, कुटुंबाकडे, समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. नवरा बायकोकडे संशयाने बघतोय, बायको नवऱ्याकडे संशयाने बघते. आज नवरा बायकोच्या मोबाईलला हात लावू शकत नाही, बायको नवऱ्याच्या मोबाईलला हात लावू शकत नाही, कारण का दोघांच्या मोबाईलला पासवर्ड आहे. बरोबर की नाही? आज भाव भावाचा खून करतोय, वाईट परिस्थिती आहे. वाईट परिस्थिती आहे. आज नवरा बायकोचा खून करतोय. पुण्यामधल्या मागे ज्या घटना झाल्या त्या अतिशय भयानक, की स्वतःच्या मुलाने स्वतःच्या बापाचा म्हणजे वडिलांचा शेवट केला. इतकी वाईट परिस्थिती आहे, लक्षात ठेवा. इतकी वाईट परिस्थिती आहे. त्याच्यामुळे संधीचं जर म्हणाल ना, तर तुम्ही काम करून करून थकाल, कारण का आज अनेकांना काउन्सिलिंगची गरज आहे, अनेकांना काउन्सिलिंगची गरज आहे, लक्षात ठेवा. ओके. त्यामुळे मोठी संधी आहे. गरज नाही तुमची नोकरी, तुमचा व्यवसाय सगळं सोडण्याची. पार्ट टाइम मध्ये काम सुरू करा. ओके. पार्ट टाइम मध्ये काम सुरू करा. तुम्हाला रविवारी एक दिवस सुट्टी असते, बरोबर की नाही? त्या सुट्टीच्या दिवशी 1.5 ते 2 तासाचं एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग घ्या. सहज 500-1000 रुपये मिळतात. कसे ते मी तुम्हाला शिकवेन. ओके. सहज 500-1000 रुपये मिळतात. हळूहळू केसेस वाढवा, हळूहळू फी वाढवा.
म्हणजे संधी जर म्हणाल ना तर जबरदस्त संधी आहे, फक्त तुम्हाला तुमचा निर्णय घ्यायचा आहे. येते लक्षात? ओके. आता बऱ्याच लोकांचा एक मोठा प्रश्न असतो की सर ठीक आहे, आम्हाला कळलं की मोठी संधी आहे या क्षेत्रामध्ये, पण याचे अजून काही फायदे आहेत का? तर येस, याचे बरेचसे फायदे आहेत, लक्षात ठेवा. बरेचसे फायदे आहेत. म्हणजे स्वतःच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवता येतो, स्वतःचं समुपदेशन केंद्र सुरू करता येतं, काही गरज नाही जागा घेण्याची, स्टाफ ठेवण्याची, भाडं भरण्याची. एकही रुपया खर्च न करता तुम्ही समुपदेशन केंद्र सुरू करू शकता. कसं ते तुम्हाला मी कोर्समध्ये शिकवेन. ओके. स्वतःच्या नावापुढे समुपदेशक म्हणून लिहू शकता. तुम्ही खालील विषयांवरती सहसमुपदेशन करू शकता. नातेसंबंध समुपदेशन, ताणतणाव समुपदेशन, ध्येय निश्चिती, करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, वर्तणूक समस्या व इतर मानसिक आजार, ह्या सगळ्यांवरती तुम्ही काउन्सिलिंग करू शकता. तुम्ही महाराष्ट्रात कुठेही स्वतःच्या वेळेनुसार काम करू शकता. तुम्ही सोसायटी, सामाजिक संस्था, शाळा, कॉलेज येथे वेगवेगळ्या विषयांवरती ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन शिबिरे घेऊ शकता. तुम्ही एक लाईफ कोच म्हणून देखील काम करू शकता. येस, माझ्या अनेक विद्यार्थ्यांनी हे सगळं सुरू केलेलं आहे. सगळं सुरू केलेलं आहे, तुम्ही पण करू शकता. ओके. मग थोडंसं पुढे जाऊया की तुमच्या मनात एक शंका येऊ शकते की सर तुम्ही म्हणताय की तुमचा सर्टिफिकेट कोर्स केल्याच्या नंतर इतकं सगळं आम्ही करू शकतो, पण खरंच आमचा आत्मविश्वास वाढेल का? आम्ही एक काउन्सिलर म्हणून तयार होऊ का? ही शंका आहे आमच्या मनामध्ये. किती लोकांच्या मनामध्ये ही शंका आहे? त्यांनी हो टाईप करा किंवा येस टाईप करा. किती लोकांच्या मनामध्ये ही शंका आहे? पण येस टाईप करा, बिनधास्त येस टाईप करा, काही हरकत नाही. की सर, मार्केटमध्ये आजकाल आम्ही बघतो की काही लोक BA सायकोलॉजी झालेत, काही लोक MA सायकोलॉजी झालेत, काही लोक PhD झालेत, काही लोक क्लिनिकल सायकोलॉजी झालेत, काही लोक MSW झालेत, आणि इतकं सगळं शिकून सुद्धा त्यांना काउन्सिलिंग करता येत नाहीये किंवा काउन्सिलर म्हणून ते कॉन्फिडेंटली स्वतःला प्रेझेंट करू शकत नाहीत. आणि तुम्ही म्हणताय की फक्त माझा सर्टिफिकेट कोर्स करा आणि काम सुरू करा. कसं काय शक्य आहे? किती लोकांना शंका आहे, किती लोकांना प्रश्न आहे, त्यांनी येस टाईप करा. बघा, तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं, प्रत्येक शंकेचं उत्तर ह्या वेबिनारमध्ये आहे. कारण का, गेली अनेक वर्ष, म्हणजे कोरोना नंतर आपण सगळेच ऑनलाईन मध्ये आलो, बरोबर की नाही? गेली अनेक वर्ष मी ऑलरेडी हा वेबिनार घेतोय, त्यामुळे मला माहिती आहे की जो व्यक्ती माझ्या वेबिनार मध्ये येतो त्याची नक्की काय अडचण आहे, त्याचा नक्की काय प्रश्न आहे, त्याची नक्की काय शंका आहे, हे मला ऑलरेडी माहिती आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून या वेबिनारचं जे डिझायनिंग केलेलं आहे ना, रचना जी केलेली आहे ती तशीच केलेली आहे की जो व्यक्ती प्रामाणिकपणे पहिल्यापासून शेवटपर्यंत प्रामाणिकपणे हा वेबिनार अटेंड करतो, त्याच्या मनामध्ये एकही शंका किंवा एकही प्रश्न राहत नाही. इतकी काळजी मी घेतलेली आहे या वेबिनारमध्ये. फक्त तुम्ही ती काळजी घेणं गरजेचं आहे की प्रामाणिकपणे वेबिनार अटेंड करणं. ओके. त्यामुळे फटाफट सगळ्यांनी उत्तरं द्या की येस सर, माझी शंका आहे, माझा हा प्रश्न आहे. ओके. काही लोकच फक्त रिपीटेडली आन्सर देतात. बाकीच्यांचं काय? बाकीच्यांचं काय? बाकीच्यांचं काय? ओके. काही लोकच फक्त रिपीटेडली रिप्लाय देतात, पण बाकीच्यांचं काय? त्यांना शंका नाहीये, त्यांना प्रश्न नाहीये, त्यांना काहीच अडचण नाहीयेत. ओके. त्यांना सगळं पटतंय की हो सर, तुम्ही बोलताय सगळं आम्हाला पटतंय. बोला ना, बोललं पाहिजे. लक्षात ठेवा, जर तुम्हाला काउन्सिलर बनायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, संवाद हा अतिशय महत्वाचा आहे. जर तुम्ही संवादच साधायला तयार नसाल तर तुम्ही काउन्सिलर कसे बनाल? प्रश्न आहे माझा. नाही बनू शकत. कारण का, आपण काय बघितलं की जर आपल्याला काउन्सिलिंग करायचं असेल तर ती कशी करायची आहे? संवादाच्या माध्यमातून. त्यामुळे संवाद हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. चला, ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. आपल्याला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. की फक्त सर्टिफिकेट कोर्स करून आमचा आत्मविश्वास वाढेल का सर? आम्ही काउन्सिलर म्हणून तयार होऊ का सर? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, डिप्लोमा डिग्री आणि सर्टिफिकेट कोर्स यातला फरक प्रथमतः समजून घ्या. ओके. काय असतं ना, डिप्लोमा डिग्रीमध्ये आणि सर्टिफिकेट कोर्समध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. डिप्लोमा डिग्रीमध्ये तुम्हाला हे सगळं शिकायला जास्त वेळ लागतो. ओके. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथे तुम्हाला जुना अभ्यासक्रम मिळतो. ओके. एक गोष्ट लक्षात ठेवा, सायकोलॉजी सारखा विषय तुम्ही जर का जास्त कालावधीमध्ये शिकलात ना, 2 3 4 वर्षामध्ये, तर तुम्हाला त्याची लिंक लागणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायकोलॉजी दिवसादिवसाला बदलतीये.
ओके. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जुना अभ्यासक्रम जो दिला जातोय तो काहीच कामाचा नाही. म्हणजे आत्ता सायकोलॉजी जर का तुम्ही पुस्तकं बघितली तर 1985, 1990, किती 95, ओके, किंवा फार फार तर अगदी 2000 या साली लिहिलेली पुस्तकं आत्ताच्या अभ्यासक्रमामध्ये दिलेली आहेत. आता मला सांगा, 1995 किंवा 2000 या साली आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल होता का? काहींकडे असू शकतो, पण माझ्याकडे तरी नव्हता. ओके. बरं, त्या काळी आपण सगळे सोशल मीडियाला होतो का? फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब नव्हतो ना. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की दिवसाला सगळ्या गोष्टी बदलतात. मग तसंच मानसशास्त्राचा अभ्यास देखील बदलणं गरजेचं आहे. पण या डिप्लोमा डिग्रीमध्ये प्रॉब्लेम असा झालेला आहे की जुना अभ्यासक्रम दिला जातो विद्यार्थ्यांना. आणि सगळ्यात महत्वाचं, ठीक आहे चला, जास्त कालावधी लागतोय, जुना अभ्यासक्रम मिळतोय, ठीक आहे, पण आता ह्यांनी जुना अभ्यासक्रमातून डिग्री पूर्ण केली किंवा डिप्लोमा पूर्ण केला, आत्ता ह्या मुलाला असं वाटतंय की बरं चला आपण एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करूया. पण ते काउन्सिलिंग कसं करायचं, त्याची सुरुवात कुठून करायची, मध्य कसा करायचा, शेवट कसा करायचा, पैसे कसे घ्यायचे, काय किती घ्यायचं, काहीच कळत नाही. म्हणून त्याला मार्गदर्शन लागतं. आता हा मार्गदर्शन कुठून घेणार? ज्या प्रोफेसरांनी त्यांना शिकवलेलं आहे ते प्रोफेसर मार्गदर्शन करू शकतात का? तर नाही करू शकत. का? कारण का त्यांनी कधी कोणाची केस हँडल केली आहे का? त्यांनी कधी कोणाचं काउन्सिलिंग केलं आहे का? त्यांचं स्वतःचं काउन्सिलिंग सेंटर आहे का? म्हणजे आपण काही कोणाला दोष देत नाही, आपण प्रॅक्टिकली विचार करतोय, आपण वर्तमानात जगतोय, आपण वास्तवाचा विचार करतोय की त्या मुलाला त्या तिथून पासआउट झाल्याच्या नंतर तिथून काहीच मार्गदर्शन मिळत नाही. आणि म्हणून आहे ना, आत्मविश्वास वाढत नाही ह्या मुलांचा. आणि म्हणून आपण बघतो की आज अनेक जण डिप्लोमा डिग्री घेऊन फक्त त्यांनी सर्टिफिकेट मिळवलंय, पण ते काउन्सिलर म्हणून काम करत नाहीत का? त्याची कारणं ही आहेत, लक्षात ठेवा. ओके. आणि मी अनेक ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत, लक्षात ठेवा. आणि माझ्याकडे असे किती पुरावे आहेत, म्हणजे मी तुम्हाला दाखवू पण शकतो. म्हणजे मी जे बोलतोय ते खरं आहे की खोटं आहे हे तुम्हाला कळेल. नमस्कार, मी अश्विनी सचिन बेळगे. माझं एम ए क्लिनिकल सायकोलॉजी झालंय, परंतु MA क्लिनिकल सायकोलॉजी झालेलं आहे, खूप मोठी डिग्री असते, लक्षात ठेवा. मला एक भीती वाटायची की हो मी एम ए सायकोलॉजी केलंय, परंतु मी एखाद्याची काउन्सिलिंग करू शकेल का? एक कायम मनात भीती असायची की काउन्सिलिंग करता येईल की नाही मला व्यवस्थित. या सगळ्या प्रश्नांमध्ये माझं 1 वर्ष असंच वाया गेलं. MA क्लिनिकल सायकोलॉजी करून सुद्धा 1 वर्ष वाया गेलं, लक्षात ठेवा. ओके. का? कारण का कॉन्फिडन्स नव्हता. त्यानंतर मला सरांच्या कोर्सबद्दल कळालं आणि मी हा कोर्स जॉईन केला. तर खरंच हा कोर्स सरांनी अतिशय सोप्या भाषेत आणि आपल्याला समजेल अशा भाषेत शिकवला. आणि हा ओके. असे अनेक अभिप्राय आहेत आपल्याकडे दाखवण्यासाठी की जिथे मोठमोठ्या डिग्र्या घेऊन सुद्धा त्यांना काउन्सिलिंग कसं करायचं, काय करायचं हे माहिती नाहीये. काय असतं ना की डिप्लोमा डिग्री मधला हा ड्रॉबॅक, हे वास्तव आपण स्वीकारणं प्रथमतः गरजेचं आहे. मग आपण कोणाला दोष देणार नाही. कसं आहे, सर्टिफिकेट कोर्समध्ये काय होतं लक्षात ठेवा की तुम्हाला कमी वेळेत शिकता येतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेटेस्ट अभ्यासक्रम तुम्हाला मिळतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्हाला कधी कुठे काय अडचण आली, एखादी केस हँडल करत असताना, तर तुम्हाला मार्गदर्शक मिळतं. तुम्ही मला कधीही मेसेज करू शकता, फोन करू शकता, बरे की नाही, आणि मला विचारू शकता. आणि म्हणून इथे तुमचा आत्मविश्वास वाढतो. इथे लक्षात. कारण का सर्टिफिकेट कोर्समध्ये तुम्हाला लेटेस्ट सायकोलॉजी ही खूप गरजेची आहे शिकणं. ओके. तर हा फरक आहे मित्रांनो की सर्टिफिकेट कोर्स आणि डिप्लोमा डिग्रीमध्ये. आज मला खरंच खूप वाईट वाटतं. मी आता मध्यंतरी मराठा युनिव्हर्सिटीमध्ये होतो, औरंगाबादला. दरवर्षी अनेक विद्यार्थी पास आउट होत आहेत, पण त्यातला एकही विद्यार्थी या क्षेत्रामध्ये येत नाहीये. का? कारण का कॉन्फिडन्सच नाहीये की पुढे कसं जायचं ते. ओके. खूप खूप वाईट परिस्थिती आहे. आणि त्यामुळे माझा एक प्रयत्न आहे फक्त की मी काउन्सिलर घडवतो आहे. आणि सर्टिफिकेट कोर्समधून आतापर्यंत अनेक काउन्सिलर हे घडवलेले आहेत. आणि त्याचा पुरावा तुमच्या समोर आहे की तुम्ही युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम कुठेही जा, माझं नाव टाका आणि ते तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील बघायला. पण मग आता थोडंसं पुढे जाऊया.
अजून एक प्रश्न असतो बऱ्याच लोकांचा की सर ठीक आहे, तुम्ही म्हणताय, आम्हाला मान्य आहे, पण तुमचा सर्टिफिकेट कोर्स केल्याच्या नंतर आम्हाला अजून काही वेगळं शासकीय लायसन वगैरे घ्यावं लागेल का? ओके, अशी शंका अनेकांच्या मनात असते. तर त्याचंही मी तुम्हाला काय करतो इथे उत्तर देतोय. बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की व्यसनमुक्ती केंद्र आणि समुपदेशन केंद्र याच्यामधनं खूप मोठा फरक आहे. ओके, व्यसनमुक्ती केंद्र आणि व्यसनमुक्ती संशोधन केंद्र ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. तो प्रथमतः तुम्ही समजून घ्या. जसं आता डिप्लोमा डिग्री आणि सर्टिफिकेट कोर्समध्ये तुम्ही समजून घेतलं, तसं आता याच्यामध्ये पण समजून घ्या की व्यसनमुक्ती केंद्रामध्ये काय होतं की एखाद्या व्यक्तीला ऍडमिट केलं जातं, औषधोपचार केला जातो, शॉक देणं वगैरे अशा बऱ्याच काही गोष्टी तिथे उपचारपैकी वापरल्या जातात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथे एक मोठी रिक्स असते. आणि म्हणून तुम्हाला जर व्यसनमुक्ती केंद्र सुरू करायचं असेल तर तुम्हाला शासकीय परवाना घ्यावा लागतो. म्हणजे तुम्ही ज्या तालुक्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या शहरामध्ये व्यसनमुक्ती केंद्र सुरू करताय तिथला तुम्हाला परवाना घ्यावा लागतो. बरं, तो सहजासहजी मिळतो का? नाही. त्यासाठी पैसा टाकावा लागतो, फेरफटका मारावा लागतो, बऱ्याच काही गोष्टी असतात. दुसरं जे रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागतं ते म्हणजे RCH, रिहॅबिलिटेशन काउन्सिलिंग ऑफ इंडिया. कुठे आहे ते? दिल्लीमध्ये आहे. ओके, दिल्लीमध्ये आहे. त्याचं तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की व्यसनमुक्ती केंद्रासाठी तुम्हाला बऱ्याच काही गोष्टींचं परमिशन घ्यावं लागतं. आपल्याला व्यसनमुक्ती केंद्र सुरू नाही करायचं, तर आपल्याला समुपदेशन केंद्र सुरू करायचं आहे. ओके, मग समुपदेशन केंद्रामध्ये काय असतं, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला कोणालाही ऍडमिट करायचं नाही. आपल्याला फक्त संवाद साधायचा आहे, आणि तोही कोणताही स्पर्श न करता. ओके, आणि म्हणून इथे कुठलीही जोखीम नाहीये, लक्षात ठेवा, कुठली रिस्क नाहीये. क्लिअर? मला इथे तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आत्तापर्यंत संवाद साधण्यासाठी, ओके, किंवा कम्युनिकेशन करण्यासाठी शासनाने कुठलंही लायसन काढलेलं नाहीये. आणि जर काढलेलं असेल तर कृपया करून माझा नंबर तुमच्याकडे आहे, तुम्ही मला बिनधास्त ती माहिती पाठवा की सर असं असं लायसन शासनाने काढलेलं आहे काउन्सिलिंगसाठी. ओके, मग इथे तुम्हाला मी एवढंच सांगेन की इथे ना फक्त तुमच्याकडे एक गोष्ट असणं गरजेचं आहे, शासन मान्य संस्थेचं प्रमाणपत्र. कारण का तुम्हाला कोणी विचारू शकतं की अरे, तुम्ही काउन्सिलर लावता तुमच्या नावापुढे, तुम्ही लोकांचं काउन्सिलिंग करता, कुठल्या बेसवरती करता, तुमच्याकडे काय आहे? तर तुम्ही ते शासन मान्य संस्थेचं प्रमाणपत्र दाखवू शकता की येस, मी शासन मान्य संस्थेच्या माध्यमातून काय केलंय, अभ्यासक्रम केलेला आहे, अभ्यास शिकलेलो आहे, आणि त्याचं माझ्याकडे काय प्रमाणपत्र आहे, आणि म्हणून मी काय करतोय, लोकांचं काउन्सिलिंग करतोय. तर ही एक गोष्ट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मग तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो की सर, मग तुमची संस्था शासन मान्य आहे का? तर येस, आपली संस्था शासन मान्य आहे, आणि हे त्याचं नोंदणी प्रमाणपत्र आहे. ओके, तुमच्या समोर आहे. आणि एवढंच नाही, तर आपली संस्था शासनाच्या 7 ते 8 डिपार्टमेंटला असोसिएट आहे, ज्याच्यामध्ये नीती आयोग आहे, आयुष मंत्रालय आहे, स्किल इंडिया आहे. ओके, अशा बऱ्याच ठिकाणी आपण काय आहोत, आयुष म्हणजे सर्टिफाईड आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण लवकरच WHO शी पण असोसिएट होत आहोत, लवकरच आपण RCS शी पण असोसिएट होत आहोत. ओके, मग तुम्हाला जे प्रमाणपत्र मी देणार आहे ना, ते आपल्या संस्थेचं देणार आहे, ज्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी असतील. ओके, तुमचं रजिस्ट्रेशन नंबर असेल, आमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल, आणि आपल्या सर्टिफिकेट तुम्ही काय करू शकता, बिनधास्त प्रॅक्टिस करू शकता. काहीच अडचण नाही आहे. माझी सही असेल, माझं नाव असेल, आणि सगळ्या गोष्टी तुमच्या इथे क्लिअर असतील. ओके, त्यामुळे आपल्या सर्टिफिकेट होती तुम्ही बिनधास्त काय करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. ओके, किती लोकांना ह्या गोष्टी क्लिअर झाल्यात त्यांनी येस टाईप करा की हो सर, मला क्लिअर झालं. किती लोकांना हे क्लिअर झालं? डिप्लोमा डिग्री आणि सर्टिफिकेट कोर्स मधला फरक. सर्टिफिकेट कोर्स वरती आपण काउन्सिलर म्हणून काम करू शकतो का? लिगली काम करू शकतो का? ओके, किती लोकांना हे सगळं क्लिअर झालं त्यांनी येस टाईप करा. फास्ट फास्ट. शासकीय लायसन लागतं का? ह्या सगळ्या गोष्टी मी ज्या एक्सप्लेन केल्यात त्या तुम्हाला क्लिअर झाल्या आहेत का? जर क्लिअर झाल्या असेल तर येस टाईप करा. मग पुढच्या एक महत्वाच्या गोष्टींकडे आपण जाऊया. ओके, सगळ्यांना क्लिअर झाल्या? येस. येस, या वेळेला मात्र खूप लोकांचे मेसेज आल्या. येस येस, खूप लोकांचे मेसेज येतात. ओके, म्हणजे याच टॉपिकची सगळीजण वाट बघत होती असं म्हणायला काही हरकत नाहीये. ओके, येस 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 येस.
ओके. बऱ्याच लोकांना क्लिअर झालेला आहे. ओके, ठीक आहे. आणि येस येस, धन्यवाद धन्यवाद सर, धन्यवाद सर. ओके, ठीक आहे. आता ज्या लोकांना क्लिअर नाही झालं ना, त्यांनी फक्त एकच गोष्ट करायची, थोडासा विचार करायचा. ओके, ज्या लोकांना क्लिअर नाही झालं त्यांनी फक्त काय करायचं, थोडासा विचार करायचा की आज आपल्या मार्केटमध्ये म्हटलं तरी पण चालेल किंवा आपल्या आजूबाजूला म्हटलं तरी पण चालेल, आज अनेक लोक वास्तुशास्त्राचा अभ्यास करून त्याच्यावरती काउन्सिलिंग करतात, अंकशास्त्राचा अभ्यास करून त्याच्यावरती काउन्सिलिंग करतात, ग्रहशास्त्राचा अभ्यास करून त्याच्यावरती काउन्सिलिंग करतात, रत्नशास्त्र, संमोहनशास्त्र, आलेखशास्त्र, रेकीशास्त्र, असे अनेक शास्त्र आहेत. ओके, यांना कुठलं लायसन मिळालेलं आहे, सांगू शकाल का मला? बरं, आज अनेक लोक स्वतःच्या नावापुढे लाईफ कोच, मेंटल कोच, स्टुडंट कोच, पॅरेंटिंग कोच, मोटिवेशनल कोच असं लिहितात. यांना कुठलं शासकीय लायसन मिळालेलं आहे, सांगू शकता का मला? बघा, विचार करा. जर माझं म्हणणं तुम्हाला पटत नाहीये ना, तर मग तुम्ही याच्यावरती थोडासा विचार करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, एक काउन्सिलर म्हणून लोकांशी संवाद साधण्यासाठी, ओके, एक काउन्सिलर म्हणून लोकांशी संवाद साधण्यासाठी आपल्याला कुठल्याही लायसनची गरज नाहीये. कुठल्याही लायसनची गरज नाहीये. जर पटलं माझं तर घ्या, नाही तर सोडून द्या. ओके, काहीही जबरदस्ती नाहीये. काही जबरदस्ती नाहीये. अरे, आज आपल्या आजूबाजूला हे अनेक मंडळी आहे की जी लाखो करोडोचा व्यवसाय करते. लाखो करोडचा व्यवसाय करते. बरोबर की नाही? काहीच गरज नाहीये. ओके, काहीच गरज नाहीये. तुमच्या फक्त एक सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, आणि ते सर्टिफिकेट मी तुम्हाला देतोय ना, आणि ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं ना, तर तुम्ही बिनधास्त काम करू शकता. माझे अनेक विद्यार्थी काम करतायत. बघा, माझे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांनी ऑलरेडी हे काम सुरू केलेलं आहे. त्यांचं नाव, त्यांचा पत्ता तुमच्या समोर आहे. बघा, तुमच्या समोर आहे. ओके, हे आनंद सर आहेत बघा, त्यांनी काय म्हटलंय, धन्यवाद सर, आज माझी पहिली काउन्सिलिंग झाली, 500 रुपये फी मिळाली, उत्पन्नाला सुरुवात झाली. धन्यवाद सर. ओके, ही सरांची जाहिरात आहे आणि हा त्यांचा नंबर आहे. ह्या मनीषा मॅडम आहेत, प्रोफेसर आहेत एका कॉलेजवरती, त्यांनी पण जबरदस्त असा अभिप्राय दिलेला आहे. हे देवेंद्र काटे सर आहेत, त्यांचं म्हणणं बघा काय की खूप छान मार्गदर्शन केले. आज समाजाला याची अत्यंत आवश्यकता आहे. हे प्रोफेशन नसून एक प्रकारचं समाजकार्यच आहे. ओके, त्याच्यानंतर हे भरत ताटे सर आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे बघा, कालच्या कार्यक्रमात लातूरमधील बरेच डॉक्टर सुद्धा उपस्थित होते. त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी सुद्धा मान्य केलं की मानसिक आजार बरा करण्यासाठी समुपदेशन ही खूपच प्रभावी थेरपी आहे, पण सक्षम समुपदेशक आपल्याकडे खूपच कमी आहेत. अशा पद्धतीने मी पहिल्यांदा एका कार्यक्रमात समुपदेशनाचे महत्त्व सांगण्यात यशस्वी झालो व लोकांना कार्यक्रम खूप आवडला. खूप खूप धन्यवाद सर. हा मंगल मॅडम आहेत, त्यांनी पण हे सगळं बरंच काय काय लिहून पाठवलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर हे रवींद्र सर आहेत, त्यांनी हा प्रोग्राम घेतला. ह्या प्रिया उभे मॅडम आहेत. मी जे तुम्हाला मागाशी म्हटलो ना की हा कोर्स करून तुम्ही फक्त समुपदेशक किंवा एक काउन्सिलर नाही बनत, तर एक तुम्ही ट्रेनर बनता, एक वक्ता बनता, तुम्ही एक लाईफ कोच बनता. इतका कॉन्फिडन्स तुम्हाला ह्या कोर्समध्ये येतो. इथे लक्षात, इतका कॉन्फिडन्स तुम्हाला या कोर्समध्ये येतो. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊया. ह्या सावनी मॅडम आहेत, त्या काय म्हणतात बघा, थँक्यू सर, मी सायकोलॉजीमध्येच BA करत आहे. जेवढं ज्ञान मला माझ्या कॉलेजच्या पुस्तकातून नाही मिळालं, तितकं या तुमच्या कोर्समधून मिळालं. खूप खूप थँक्यू सर. हा जयश्री मॅडम आहेत, त्या काय म्हणतात बघा, सर मी ऑनलाईन आणि ऑफलाईन समुपदेशन केंद्र सुरू केले. आतापर्यंत मी 2 वेळा समुपदेशन केले आणि मला 500 रुपयाप्रमाणे मानधनी मिळालं. या कोर्समुळे उत्तम प्रकारे समुपदेशन करता येत आहे. समुपदेशन केल्यानंतर त्यांना मला तणावमुक्त करण्यात मदत करता आली, याबद्दल आनंद तर आहेच, पण या कोर्समुळे मला स्वतःमध्ये आणि माझ्या कुटुंबातले प्रॉब्लेम ही खूप छान पद्धतीने हाताळता येतात, याचाही खूप आनंद आहे, आणि यासाठी मी तुमची कायमस्वरूपी ऋणी राहील. ओके, असे असे अनेक अनेक अभिप्राय आपल्याकडे लिखित स्वरूपात आहेत, व्हिडिओ स्वरूपात पण आहेत. म्हणजे जर तुम्हाला व्हिडिओ स्वरूपातले अभिप्राय बघायचे असतील तर तुम्ही बिनधास्त माझ्या युट्यूब चॅनलवरती जा, आणि इथे तुम्ही गेल्याच्या नंतर माझ्या अनेक विद्यार्थ्यांचे व्हिडिओ स्वरूपातले अभिप्राय तुम्हाला इथे बघायला मिळतील. ओके, म्हणजे टायपिंग केलेले अभिप्राय कदाचित तुम्हाला खोटे वाटू शकतात, पण हे व्हिडिओ स्वरूपातले अभिप्राय तुम्ही बिनधास्त काय करू शकता, व्हेरीफाईड करू शकता. आणि ह्या प्रत्येकाचा नाव, नंबर, पत्ता सगळं इथे दिलेलं आहे.
ओके. इव्हन तुम्ही फेसबुकला जरी गेलात तरी दुर्वा एज्युकेशन नावाने काय करा, फेसबुकला सर्च करा. आणि इथे सर्च केल्याच्या नंतर इथे बघा आपलं पेज आहे दुर्वा एज्युकेशनचं. एक मिनिट फक्त. येस, फेसबुकला गेल्याच्या नंतर हे बघा दुर्वा एज्युकेशन नावाने पेज आहे आपलं. आणि तिथे गेल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता की अनेकांनी खूप छान छान अभिप्राय दिलेले आहेत. इथे आपला पत्ता पण आहे, नंबर पण आहे. तुम्हाला माझा पत्ता, माझा नंबर प्रत्येक सोशल मीडियाला बघायला मिळेल. म्हणजे असं नाहीये की सोशल मीडियाला माझा नंबर किंवा पत्ता नाही आहे. ओके. तर इथे गेल्याच्या नंतर पण तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी बघायला मिळतील फेसबुकला. ओके. आमच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अभिप्राय दिलेले आहेत, त्यांच्या जाहिराती आपण शेअर केलेल्या आहेत. इव्हन तुम्ही गुगलला जरी माझं नाव टाकलं किंवा गुगलला जरी दुर्वा एज्युकेशन टाकलं तरी गुगलला पण तुम्हाला माझा पत्ता, माझा नंबर सगळं बघायला मिळेल. ओके. म्हणजे अगदी आमच्या विद्यार्थ्यांच्या अभिप्रायापासून ते सगळं सगळं, म्हणजे इथे आउट ऑफ 5 आपल्याला 4.8 स्टार आहेत. म्हणजे खूप चांगले स्टार आहेत आपल्याला गुगलला. ओके. तर हे सगळं तुम्हाला मी जे दाखवतोय ते तुम्ही बिनधास्त व्हेरीफाईड करू शकता की जेणेकरून तुम्हाला निर्णय घेणं सोपं होईल. ओके. त्याच्यानंतर पुढे जाऊया थोडंसं. या कीर्ती मॅडम आहेत, त्यांनी खूप छान अभिप्राय दिले आहेत, ह्या गोव्यातून आहेत. त्याच्यानंतर मधुकर सर आहेत. त्यांचं काय म्हणणं बघा, काही अफलातून सर, माझे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. मी या अभ्यासक्रमाचे सतत पारायण करीन. खूप सुंदर कोर्स डिझाईन केला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, फक्त समोरच्या व्यक्तीकडून पैसा उकळणे हा हेतू तर बिलकुल नाही. खरंच सर, खूप सुंदर आणि अत्यंत अभ्यासपूर्ण कोर्स आहे. नक्कीच मला याचा पुढील जीवनात उपयोग होईल. अत्यंत तळमळीने आणि चहूबाजूने अभ्यासपूर्ण कोर्स तयार केलेला आहे. मला या कोर्सचं सर्टिफिकेट पाठवून द्यावे. मधुकर कृष्ण शिलार, मुक्काम पोस्ट बेलवंडी बुद्रुक, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. ओके. किती छान अभिप्राय सरांनी दिलेला आहे की मी काय करेन, ह्या अभ्यासक्रमाचा सतत पारायण करेन. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी खूप छान लिहिलेलं आहे की समोरच्या व्यक्तीकडून पैसा उकळणे हा हेतू नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, मला नाही माहिती तुमच्यापैकी किती लोक माझ्यासोबत एक काउन्सिलर म्हणून काम करतील, किती लोक माझा हा अभ्यासक्रम घेतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर ह्या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर एक गोष्ट ध्यानात ठेवायची की फक्त आणि फक्त पैशासाठी येऊ नका. ओके. पैसा बाय डिफॉल्ट आहे, मी त्याबद्दल काही म्हणतच नाहीये. कारण का तुम्ही जेव्हा प्रामाणिकपणे काम करता तेव्हा तुम्हाला नाव, पैसा, प्रसिद्धी, सन्मान हे सगळं मिळतं ह्या क्षेत्रातून. कारण का इतकं जबरदस्त हे क्षेत्र आहे. पण फक्त पैसा कमवायचा आहे म्हणून नाही यायचं. कारण काय आहे ना, मी एक माझं स्वतःचं वैयक्तिक मत तुम्हाला सांगतोय. मी ना 17 ते 18 वर्ष या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करतोय. प्रामाणिकपणे काम करतोय. मी कधीच कोणाच्या भावनांची व्यवसाय नाही केला. ओके. आज मार्केटमध्ये काय करतात लोक, पैशासाठी काही करतात, लोकांच्या भावनांशी खेळतात. आणि ते मला पटत नाही. आणि मी हे डोळ्यांनी पाहिलेलं आहे की जी लोक लोकांच्या भावनांशी खेळतात ते ना जास्त दिवस टिकत नाहीत मार्केटमध्ये. हा माझा अनुभव आहे. त्यामुळे मी आत्तापर्यंत या क्षेत्रामध्ये टिकलो कारण का मी कधीच कोणाच्या भावनांची व्यवसाय नाही केला. आणि तुम्हालाही सांगतोय की जर तुम्हाला माझ्यासोबत काम करायचं असेल तर कधीच कोणाच्या भावनांशी व्यवसाय करायचा नाही. लक्षात ठेवा. मी माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो की पैसा कमवायचा आहे, आपल्याला नाव कमवायचं आहे, प्रतिष्ठा कमवायचं आहे, समाधान, आनंद सगळं कमवायचं आहे, पण लोकांच्या भावनांचा रिस्पेक्ट करून, आदर करून, ना की त्यांच्याशी खेळून. किती लोकांना पटतंय जे मी बोलतोय ते, त्यांनी येस टाईप करा. किती लोकांना पटतंय मी जे बोलतोय ते? फास्ट. किती लोकांना जे पटतंय? किती लोकांना पटतंय? कारण नाही, पैशासाठी काही पण करायचं हे मला पटत नाही. लक्षात ठेवा, मला पटत नाही. आणि म्हणून इथे सरांनी सांगितलेलं आहे असं. ओके. निवृत्ती सरांचा पण खूप छान अभिप्राय आहे की माननीय सर, आपला कोर्स छान होता. हा कोर्स करून निश्चितच जगाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहिले असता त्याचा निश्चितच परिणाम सुद्धा सकारात्मक होतो. हे अनुभव मला आले. आयुष्यात निश्चितच काहीतरी चांगलं होण्यासाठी या मार्गदर्शनाची मला खूप मदत होईल. तुमचे खूप छान नियोजन आणि मार्गदर्शन, आणि शेवटपर्यंत तुमच्या मार्गदर्शनाची साथ मिळो हीच विनंती. ओके.
त्याच निवृत्ती सरांचा एक वेगळा अभिप्राय पण आहे बघा. मी मगाशी सुरुवातीला बघा सांगितलं होतं रिलेशनशिप बद्दलचं, की समुपदेशन व योग्य चर्चा झाली, त्यामुळे श्री संजय अकोटकर व अकोटकर यांची कोर्टात केलेली केस त्यांनी मागे घेतली व आता ते दोघी आनंदाने राहत आहेत. काहीच अडचण नाही. दोघांमध्ये संवाद नव्हता, त्यामुळेच गैरसमज निर्माण झाले होते. जेव्हा मी त्या दोघांचे समुपदेशन केले त्या अगोदर त्यांनी आपसात खूप भांडणं केली होती, पण समुपदेशन केल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर झाला व कोर्टात गेलेले प्रकरण त्यांनी मागे घेतले व आता ते सुखाने समाधानाने राहत आहेत. माननीय डॉक्टर ज्ञानेश्वरजी सकपाळ सर, मी आपला खूप 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 आभारी आहे की तुम्ही मला या योग्य बनवलं. ओके. आणि निवृत्ती राऊत सरांचा अभिप्राय युट्यूबला पण उपलब्ध आहे. तुम्ही बिंदास जाऊन काय करू शकता, त्यांचा युट्यूबचा व्हिडिओ बघू शकता. ओके. हा बघा, निवृत्ती राऊत सर अकोला, हा त्यांचा नंबर आहे. म्हणजे असं नाही कोणाच्या मनात वाटायला पाहिजे की वगैरे तो टायपिंग केलेला अभिप्राय खोटा पण असू शकतो, बरोबर की नाही. तर तसं नाहीये, तो खरा अभिप्राय आहे आणि तुम्ही तो व्हेरीफाईड करू शकता. ओके. वैशाली मॅडम काय म्हणतात बघा, की समुपदेशन व समुपदेशनाविषयी माहिती दिली त्यासाठी सखी ग्रुप यांच्या तर्फे सन्मान करण्यात आला. खूप खूप धन्यवाद सर. तुमच्या माहितीसाठी सांगतो की माझे अनेक विद्यार्थी आज प्रमुख पाहुणे म्हणून जातात. अनेक ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय. अनेक विद्यार्थ्यांना माझ्या पुरस्कार देखील मिळालेले आहेत. म्हणजेच अनेकांना समाजामध्ये एक चांगलं अस्तित्व मिळालेलं आहे, फक्त आणि फक्त ह्या कोर्समुळे. आता संधी आहे तुमची, की तुम्हाला जर खरंच समाजामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल, ओके, पैसा कमवायचा असेल, नाव कमवायचं असेल, प्रसिद्धी कमवायची असेल, तर तर मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ तुमचं सगळ्यांचं माझ्या मिशनमध्ये मनपूर्वक स्वागत करतो, एक काउन्सिलर म्हणून स्वागत करतो. मला आवडेल तुमच्यासोबत तुमच्या गावामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या शहरामध्ये काम करायला. तुम्हाला आवडेल का माझ्यासोबत काम करायला? ओके. तुम्हाला आवडेल का माझ्यासोबत काम करायला? जर तुम्हाला आवडेल माझ्यासोबत काम करायला, तर हा अभ्यासक्रम तुमच्यासाठी आहे. ओके. जर तुम्हाला माझ्यासोबत काम करायला आवडणार असेल, तर हा अभ्यासक्रम तुमच्यासाठी आहे. आणि हा अभ्यासक्रम काय आहे, कसा आहे, ते आता पुढच्या 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला काय करणार आहे, एक्सप्लेन करणार आहे. ओके. बघा, मानसशास्त्रावरती आधारित आपला 10 दिवसांचा ऑनलाईन कोर्स आहे, ज्याच्यामध्ये 20 व्हिडिओ आहेत. किती व्हिडिओ आहेत? 20 व्हिडिओ आहेत. पण आता इथे मी तुम्हाला थोडंसं ऍडिशनल सांगतो, की आपला आता 12 दिवसांचा 24 व्हिडिओचा कोर्स राहिला आहे, कारण का आता रिसेंटली मी काही गोष्टी काय केल्यात, ऍड केलेल्या आहेत. ओके. त्याचं स्वरूप कसं असेल ते मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो. बघा, आपली एक वेबसाईट आहे. ओके. आणि त्या वेबसाईट वरती आपण हे सगळे व्हिडिओ ठेवलेले आहेत. ओके. बघा, दिवस पहिला संस्था परिचय महत्वाचे काही, दिवस दुसरा मानसशास्त्र परिचय, समुपदेशन परिचय, दिवस तिसरा व्यक्तीचे प्रोग्रामिंग कुठून व कसे होते, प्रोग्रामिंग बदलता येतात का, दिवस चौथा प्रोग्रामिंग कसे बदलायचे. अशा पद्धतीने प्रत्येक दिवसाला 2 असे, बघा 11 दिवसांचे झालेत ना, 11 दिवसांचे व्हिडिओज राहिले आहेत. आणि ज्याच्यामध्ये इथे बघा 11व्या दिवसा मी 3 व्हिडिओ ऍड केले आहेत, जास्त व्हिडिओ ऍड केले आहेत. शून्य गुंतवणुकीमध्ये व्यवसाय कसा करायचा, ऑनलाईन काम कसं करायचं, मोफत जाहिरात कशी बनवायची, असे 3 एक्स्ट्रा व्हिडिओ मी आता काय केले, तिथे 10व्या 11व्या दिवसामध्ये ऍड केलेत. म्हणजे आता इथे तुम्हाला 11 दिवसांचे 23 व्हिडिओ आहेत. हे 23 व्हिडिओ तुम्हाला दिले जातात आणि हे 23 व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळेनुसार अभ्यासू शकता. ओके. तुम्हाला फक्त काय करायचंय, तुमचं नाव, तुमचा ईमेल आय डी आम्हाला पाठवायचा असतो. तुमचं नाव, तुमचा ईमेल आय डी आम्ही आमच्या वेबसाईटवरती रजिस्टर्ड करतो. आणि ते रजिस्टर्ड केल्याच्या नंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटची लिंक, त्याच्यानंतर तुमचा युजर आय डी, तुमचा पासवर्ड हा तुम्हाला आम्ही पाठवतो. आणि तुम्हाला तुमचा युजर आय डी पासवर्ड मिळाल्याच्या नंतर तुम्ही इथे लॉग इन करू शकता. आणि लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने काय होतील, व्हिडिओ दिसायला सुरुवात होतील. ओके. आता व्यवस्थित सगळ्यांनी कान देऊन ऐका मी काय म्हणतोय ते. तुम्हाला याचा अभ्यास तुमच्या वेळेनुसार करायचा आहे, म्हणजे याला कुठली फिक्स वेळ नाहीये. जसं की आपल्या वेबिनारला फिक्स वेळ होती, तसं याला कुठलीही फिक्स वेळ नाहीये. तुम्हाला रात्री झोपताना वेळ आहे, रात्री झोपताना अभ्यास करा. सकाळी उठल्यावरती वेळ आहे, सकाळी उठल्यावरती अभ्यास करा. तुम्हाला सुट्टीच्या दिवशी वेळ असतो, तुम्ही सुट्टीच्या दिवशी याचा अभ्यास करा. म्हणजेच इथे आपण एक जबरदस्त संधी तुम्हाला देत आहोत, की तुम्ही तुमच्या वेळेनुसार काय करू शकता, याचा अभ्यास करू शकता. फक्त या अभ्यासाला काही नियमावली आहे.
ओके. कारण तुमच्या मनात प्रश्न असेल, शंका असेल की सर, फक्त व्हिडिओ बघून आम्हाला अभ्यास करता येऊ शकतो का, किंवा फक्त व्हिडिओ बघून आम्ही सक्षम समुपदेशक बनू शकतो का, किंवा फक्त व्हिडिओ बघून आमचा आत्मविश्वास वाढेल का? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. जर तुम्ही नियमांचं पालन केलं आणि व्हिडिओ बघितलेत, तर मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ तुमची 100% गॅरंटी घ्यायला तयार आहे. ओके. नाही तुम्हाला रिझल्ट आला तर तुम्ही जे बोलाल ते मी ऍक्सेप्ट करायला तयार आहे, पण मी जे नियम सांगतोय त्या नियमांनुसार तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. मग काय नियम आहेत? तर सगळ्यात पहिला नियम, तुम्हाला ना थोडासा खर्च करायचा आहे, 50-100 रुपयाचा. एक वही, एक पेन आणि एक एअरफोन विकत घ्यायचा आहे. काही लोकांकडे ऑलरेडी हे सगळं असेल, त्यामुळे तुम्हाला खर्च करायची काही गरज नाहीये. एक वही, एक पेन आणि इयरफोन, ह्या 3 गोष्टी तुमच्याकडे महत्वाच्या आहेत. वहीच्या पहिल्या पानावरती तुम्हाला काय करायचंय, लिहायचंय की मला एक सक्षम समुपदेशक बनायचं आहे. ओके. वहीच्या दुसऱ्या पानावरती हेडलाईन टाकायची आहे, दिवस पहिला. आणि ती हेडलाईन टाकल्याच्या नंतर दिवस पहिल्याचे 2 व्हिडिओ बघायचे आहेत. क्लिअर? आणि ते 2 व्हिडिओ बघितल्याच्या नंतर त्या 2 व्हिडिओतून तुम्हाला काय शिकायला मिळालं ते त्या वहीवरती काय करायचंय, लिहून काढायचं आहे. म्हणजे ऍज लाईक नोट्स लिहून काढायच्या तुम्हाला. त्याच्यानंतर वहीच्या पुढच्या पानावरती दिवस दुसरा अशी हेडलाईन टाकायची आहे. दिवस दुसरा हेडलाईन टाकल्याच्या नंतर 2 व्हिडिओ बघा. आणि ते बघितल्याच्या नंतर त्या 2 व्हिडिओतून तुम्हाला काय शिकायला मिळालं हे तुम्हाला काय करायचं आहे, त्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे, ऍज लाईक नोट्स लिहून काढायचे आहेत. आपला संपूर्ण अभ्यासक्रम हा मराठीतून आहे, मातृभाषेतून आहे, त्यामुळे तुम्ही मराठीतून नोट्स काढू शकता. किंवा जर तुम्हाला इंग्लिशमधून नोट्स काढायचे असतील तर तुम्ही इंग्लिशमधून नोट्स काढू शकता, काहीच अडचण नाहीये. ओके. तर अशा पद्धतीने फक्त व्हिडिओ बघायचे नाहीयेत, तर आपल्याला प्रत्येक व्हिडिओवरती काय करायच्यात, नोट्स लिहून काढायच्या आहेत. मग तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो की सर, किती वेळ अभ्यास करायचा आम्ही रोज? बघा, तुमच्यावरती आहे. तुम्ही अर्धा तास काढा, तुम्ही पाऊण तास काढा, तुम्ही 1 तास काढा, तुम्ही 2 तास काढा, तुमच्यावरती आहे. तुम्हाला रोज वेळ नाही मिळत आहे, काही हरकत नाही. पण जेव्हा केव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल तेव्हा मात्र प्रामाणिकपणे अभ्यास करा. ओके. तुमच्यासोबत वही, पेन आणि इयरफोन हे गॅरंटेड असणं गरजेचं आहे. ओके. का माहितीये का, त्याच्यामध्ये एक सायंटिफिक कारण आहे, लक्षात ठेवा. सायन्स काय सांगतं की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करत असताना 2 पेक्षा जास्त ज्ञानेंद्रियांचा वापर करता, तेव्हा ती गोष्ट तुम्हाला 100% आकलन होते, ग्रास्पिंग होते. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की इथे तुम्हाला याच पद्धतीने अभ्यास करायचा आहे, कारण का तुम्ही डोळ्याने बघणार आहात, तोंडाने वाचणार आहात, कानाने ऐकणार आहात, म्हणजे एकाच वेळेला 3-3 ज्ञानेंद्रियांचा तुम्ही वापर करणार आहात. आणि म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ अभ्यासक्रम 100% कळणार आहे. सायन्स पुढे जाऊन हे सांगतं की जी गोष्ट तुम्ही आकलन केली आहात, ती जर का तुम्ही स्वतःच्या हाताने लिहून काढलीत, तर ती तुमच्या कायमस्वरूपी स्मरणात राहते. आणि म्हणूनच बघा, शाळेमध्ये किंवा क्लासमध्ये होमवर्क दिला जातो. का? कारण का जर का त्या मुलांनी स्वतःच्या हाताने होमवर्क लिहून काढला तर तो कायमस्वरूपी त्याच्या स्मरणात राहील. आणि म्हणून इथे मी देखील तुम्हाला काय करत असतो, होमवर्क देत असतो की तुम्ही तुमच्या वहीमध्ये ते काय करायचं, लिहायचं आहे, की जेणेकरून कायमस्वरूपी तुमच्या काय होईल, ते स्मरणात राहील. तर अशा पद्धतीने जर का तुम्ही तो अभ्यास केलात, तर मी गॅरंटी देतो तुम्ही एक सक्षम समुपदेशक बनाल. आणि मी गॅरंटी देतो की तुम्ही एक सक्षम समुपदेशक बनून पार्ट टाइम फुल टाइम मध्ये व्यवसाय सुरू कराल. आणि मी गॅरंटी देतो की तुम्ही समाजामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करून नाव, पैसा, सन्मान सगळं कमवाल. ही तुमची गॅरंटी माझ्यावरती आहे. पण जर तुम्ही माझा अभ्यासक्रम घेऊन टीव्ही बघता बघता माझे व्हिडिओ बघितले, जेवता जेवता माझे व्हिडिओ बघितलेत, प्रवास करता करता माझे व्हिडिओ बघितलेत, तर मी इथेच हात तुमचे जोडतो की मी तुमची गॅरंटी घ्यायला तयार नाहीये. इथे लक्षात. तर काय माहितीये का, व्हिडिओ कोर्स आहे म्हणून कधी पण बघितला चालेल का? नाही सर, नाही. त्याला शिस्त, त्याला नियम गरजेची आहे. इथे लक्षात. त्यामुळे जर तुम्ही ही शिस्त, हे नियम जर का पाळलेत, तर मी तुमची गॅरंटी घ्यायला तयार आहे. ओके. त्यामुळे नक्कीच मी सक्षम आहे तुम्हाला एक समुपदेशक म्हणून घडवायला. आता तुम्हाला ठरवायचंय काय करायचं ते. ओके. चला आपण पुन्हा आपल्या पीपीटीकडे येऊया आणि आपण शेवटाकडे जाऊया. की बघा, तुम्हाला अभ्यासक्रम कळला कसा येतो, पण आता काही लोकांच्या मनात एक अजून प्रश्न येऊ शकतो, शंका येऊ शकते की सर,
11 दिवसांचे तुम्ही 23 व्हिडिओ दाखवलेत, बरोबर की नाही? हे 23 व्हिडिओ 11 दिवसांमध्येच बघावे लागतील का? नाही, म्हणजे आमची नोकरी, आमचा व्यवसाय याच्यामुळे जर का आम्हाला ते नाही जमलं बघणं, तर काय तुमच्या व्हिडिओना काही व्हॅलिडिटी आहे का, काही एक्सपायरी डेट आहे का? बरोबर की नाही? असा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात आला असेल. ओके, तर त्याचं उत्तर एवढंच आहे की आपल्या व्हिडिओना कुठल्याच पद्धतीने एक्सपायरी नाहीये, व्हॅलिडिटी नाहीये, काहीच नाहीये. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लाईफ टाईम साठी मी देणार आहे. ओके, म्हणजे यातला प्रत्येक व्हिडिओ एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, हजारदा बघा. त्याला कुठल्याही पद्धतीने लिमिट नाही आहे. ओके, म्हणजे तुम्ही 23 व्हिडिओ 23 दिवसात बघा, 23 व्हिडिओ तुम्ही अगदी 10 दिवसात बघा, 23 व्हिडिओ अगदी तुम्ही 30 दिवसात बघा, 90 दिवसात बघा, 6 महिन्यात बघा. यातला प्रत्येक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा बघू शकता, काहीच अडचण नाहीये. क्लिअर? त्याच्यानंतर याचं तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जाईल. 15 ते 16 दिवसानंतर तुमच्या व्हॉट्सअपला एक PDF सॉफ्ट कॉपी येईल. ती तुम्हाला डाउनलोड करायची आहे, आणि डाउनलोड केल्याच्या नंतर एखाद्या झेरॉक्सवाल्याकडून 15 ते 20 रुपये खर्च करून त्याला सांगायचं, जाड्या कागदावरती मला काय कर, ही सर्टिफिकेट प्रिंट करून दे कलरमध्ये. ओके, आणि ती कलर करून घ्यायची, प्रिंट करून घ्यायची आहे. आणि जर शक्य असेल तर परत 50-100 रुपये खर्च करून त्याची एक फ्रेम बनवा मस्तपैकी, आणि ती फ्रेम बनवलीत की मग काम करायला सुरुवात करा. ओके, तर हे किती दिवसात येतं? 15 ते 16 दिवसात येतं. त्याच्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम वापस सहकार्य मिळतं. म्हणजे काउन्सिलिंगचं काम सुरू केल्याच्या नंतर जर तुम्हाला कुठे काय अडचण आली एखाद्या केसमध्ये, तर तुम्ही माझी मदत घेऊ शकता, काहीच अडचण नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला मोफत अपडेट दिले जातात, डिस्काउंट कुपन दिलं जातं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जातं. आता तुम्ही म्हणा की सर, आम्ही ऑलरेडी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहोत. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात ना, तो व्हॉट्सअप ग्रुप आपला वेबिनारचा आहे. ओके, तिथे फक्त आणि फक्त जाहिराती असतात, बाकी काहीच नसतं. ओके, तुम्हाला आमच्या मेन ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल, की जिथे संपूर्ण महाराष्ट्रभरातून काय आहेत, काउन्सिलर आहेत. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये वेगवेगळ्या ठिकाणून आपले वेगवेगळे काउन्सिलर कशा पद्धतीने काम करतात, त्यांच्या ऍक्टिव्हिटी शेअर केल्या जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी जनरल मीटिंग घेत असतो, बरोबर की नाही? त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून वेगवेगळे सब्जेक्ट फ्री ऑफ कॉस्ट शिकवत असतो, ज्याला मी लाईफ टाईम लर्निंग सिस्टीम बोलतो. ओके, बरं, त्या व्हॉट्सअप ग्रुपला ऍडमिनला 2 नंबर माझे आहेत. त्यामुळे तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला काही प्रश्न असेल, शंका असेल, अडचण असेल, तुम्ही बिनधास्त मला प्रश्न विचारू शकता, शंका विचारू शकता, मला फोन करू शकता, मला मेसेज करू शकता, मला तुम्ही कधी प्रत्यक्ष भेटू पण शकता, काहीच अडचण नाहीये. म्हणजे इतर ठिकाणासारखं आपल्याकडे नाहीये की एकदा कोर्स विकला की तुम्ही कोण आणि मी कोण, असं आपल्याकडे होत नाहीये. तुम्हाला मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करणार, तुम्ही माझ्याशी कधी संवाद साधू शकता. इथे लक्षात. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या ह्या कोर्स बरोबर मिळणार आहेत. पण आता ह्या कोर्सची फी किती आहे ही तुम्हाला मी सांगतो, पण कोर्सची फी बघून लेफ्ट नका हो, कारण का तुम्हाला ती कोर्सची फी भरायची नाहीये. ओके, बघा, आपल्या कोर्सची फी आहे 5,999 रुपये. ओके, 5,999 रुपये. पण तुम्हाला ही भरायची नाहीये. आता ना, थोडक्यात मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, की जर मला तुमच्याकडनं पैसे कमवायचे असते ना, पैसे, तर मी ना तुम्हाला बरंच काय काय दाखवून तुमच्याकडनं सहज 5,999 रुपये घेऊ शकतो. कारण का माझ्याकडे रिझल्ट आहेत, लक्षात ठेवा. ओके, रिझल्ट आहेत. अगदी तुम्ही कुठेही जा, फेसबुक जा, इंस्टाग्राम जा, तुम्ही गुगलला जा, बघा, हे माझे रिझल्ट आहेत. ओके, फेसबुकला गेलात तरी पण माझे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. किंवा हे बघा, आता ह्या माझ्या विद्यार्थी दीपाली मॅडम, त्यांनी बघा, सर आज मी असे पोस्टर बनवले कॅनव्हाचा वापर करून. ओके, त्याच्यानंतर हे बघा, हे माझे एक विद्यार्थी शैक्षणिक मार्गदर्शन करताना समुचक सुनील पायसकर. ओके, हे सगळं तुम्हाला दिसतंय बघा. नमस्कार सर, रविवारीचे जनरल मीटिंगचे रेकॉर्डिंग बघितले सर, अप्रतिम, 1 नंबर, एवढी अनमोल आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. म्हणजे जे मी जनरल मीटिंग घेतो ना ग्रुपमध्ये, त्याचा हा फीडबॅक आहे. तर असे अनेक फीडबॅक माझ्याकडे आहेत, आणि हे सगळं दाखवल्याच्या नंतर आहे ना, मी सहज तुमच्याकडनं 5,999 मागू शकतो. तुम्हाला माहिती आहे, काल परवा मार्केटमध्ये आलेले ट्रेनर 15-15, 20-20 हजार रुपये फी घेत आहेत. ओके, 15-15, 20-20 हजार फी घेत आहेत. काही लोक 35-40 हजार फी घेतात. तुम्हाला ना मी एवढंच सांगतो,
की त्या लोकांना ना एक फोन करायचा आणि काय म्हणायचं की सर तुमची जाहिरात पाहिली आणि मला तुमचा कोर्स करायचा आहे, तुमची फी किती आहे? तर तो सांगेल की 35,000 रुपये आहे, कोण सांगेल 40,000 रुपये. म्हणा ठीक आहे, मी तुमची 35,000 फी भरायला तयार आहे. मला फक्त ना एक किंवा दोन लोकांचे नंबर द्या की ज्यांनी तुमच्याकडे 35,000 रुपये भरून कोर्स केला आणि कोर्स केल्याच्या नंतर त्यांनी काम सुरू केलं, पैसे कमवायला सुरू केले. किती लोकांचे नंबर द्या? दोन लोकांचे नंबर द्या. तुम्हाला सांगतो की ते नंबर तुम्हाला देणार नाहीत. नाही देणार. मी अनुभवाने तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतोय, लक्षात ठेवा. नाही देत कोण नंबर. ओके. दोन काय, एक नंबर पण तुम्हाला कोण देणार नाही. इथे मी तुम्हाला इतक्या सगळ्यांचे नाव, नंबर, पत्तेच देतोय. मग मी तुमच्याकडनं नाही काढू शकत का 5,999 रुपये? तर सहज काढू शकतो. पण मुळात पैसे कमवणे हा माझा उद्देश नाहीये, किंवा हा कोर्स विकून व्यवसाय करणे हा देखील माझा उद्देश नाहीये. तर माझं एक प्रामाणिक मिशन आहे की गाव, तालुका, जिल्हा, शहर या ठिकाणी सक्षम समुपदेशक घडवणे आणि सक्षम समुपदेशक घडून त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणे, लोकांच्या मानसिकतेवरती काम करणे. एक प्रामाणिक प्रयत्न आहे, प्रामाणिक चळवळ आहे. येते लक्षात? तर सांगायचं तात्पर्य असं आहे की ही कोर्स फी मी तुमच्याकडनं घेणार नाही, पण मग हे सगळं फुकट तुम्हाला देणार आहे का? तर हे तुम्हाला फुकट पण देणार नाही. कारण का, मी मगाशी सांगितलं की फुकट दिल्याच्या नंतर त्याच्या बदल्यात फक्त काय मिळतं? मनस्ताप मिळतो, आणि तो मला करून घ्यायचा नाहीये. तो मला करून घ्यायचा नाहीये. का? कारण का फुकटाची लोकांना किंमत राहिलेली नाहीये. त्यामुळे जर तुम्हाला खरंच एक सक्षम समुपदेशक म्हणून माझ्यासोबत काम करायचं असेल, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल, तर तुम्हाला या कोर्ससाठी काही ना काहीतरी देणगी शुल्क भरावं लागेल. ओके. तर माझा एक प्रामाणिक प्रश्न आहे, किती लोक देणगी शुल्क भरायला तयार आहेत? त्यांनी येस टाईप करा. किती लोक तयार आहेत? तुम्हाला इतकं तर कळलं की 5,000 पण तुम्हाला भरायचे नाहीयेत, बरोबर की नाही? 5,000 पण तुम्हाला भरायचे नाहीयेत, पण काहीतरी भरावं लागेल. बघा, भगवद्गीतेने पण आपल्याला शिकवलंय. काय शिकवलं? की पेराल तरच उगवेल. तुम्ही जर पेरणारच नाही तर तुम्ही उगवण्याची अपेक्षा कशी काय करू शकता? नाही करू शकत, बरोबर की नाही? मानसशास्त्र काय सांगतं की परिस्थितीला कोळत बसू नका, मनस्थिती बदला, परिस्थिती आपोआप बदलेल. प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, आणि म्हणून तो जपला पाहिजे. मी काही श्रीमंत घरातला नाहीये, तुम्हाला माहिती आहे. मी मुक्काम पोस्ट पांगारी, तालुका माड, जिल्हा रायगड, कोकणातला एका खेड्यागावातला मुलगा आहे. ओके. संपूर्ण शिक्षण मराठी मीडियम मधून, मातृभाषेतून, जिल्हा परिषद शाळेमधून झालेलं आहे, आणि ते कोकणात. आता कोकणातलं जीवन म्हणजे नक्की काय? सकाळी उठायचं, गाय बैल घेऊन चरायला घेऊन जायचं, बरोबर की नाही? त्यांना चरून घरी आणायचं, घरी आणल्याच्या नंतर शाळेत जायचं, शाळेतून परत घरी यायचं, परत गुरं बैल घेऊन जायचं. म्हणजे ही दिनचर्या. म्हणजे मी गुरं सांभाळलेली आहेत, म्हणजे जनावरं सांभाळलेली आहेत. आमच्याकडे कोकणामध्ये गुरं हा शब्द वापरला जातो. गाय बैल मी सांभाळलेला आहे. शेण एकरणं, शेण काढणं, चार कापणं, लावणी, कापणी, झोडणी, बेरणी, जी शेतातली कामं ही सगळी कामं करून आपण शिक्षण पूर्ण केलं. आणि 5 मे 2003 ला प्रथमतः मुंबईमध्ये मी आलो. आल्याच्या नंतर मी विरले पार्ले, अंधेरी, तुम्हाला जर माहिती असेल, तिथे मी माझ्या आत्याकडे खानावली म्हणून इथे सुरुवात केली. आणि जय हनुमान सोसायटी विरले पार्लेला आहे, जय हनुमान सोसायटी. तिकडे मी ऑफिस बॉयची नोकरी सुरू केली. उदय एम घाणेकर नावाचे एक सीए आहेत, म्हणजे आत्ताही तिथे त्यांचं ऑफिस आहे. तर तिथे मी ऑफिस बॉयची नोकरी सुरू केली. मला 1,000 रुपये पगार होता. ओके. मग त्या 1,000 रुपयातलं मी 500 रुपये आत्ताला खानावली द्यायचो, 300 रुपये आईवडिलांना गावाला पाठवायचो, आणि 200 रुपये मला राहायचे. मग ते 200 रुपये कमी पडायचे, म्हणून तिथे SV रोडला दीपक हॉटेलच्या बाजूला पप्पू आणि बबलू असे दोन उत्तर भारतीय पेपरवाले, त्यांचा पेपरचा स्टॉल आहे. तर त्यांच्याकडे पेपर लाईन टाकायला सुरुवात केली. सकाळी 5 ते 7 2 तास पेपर लाईन टाकायचो. 100 रुपये मला पगार मिळायचा त्या टायमाला. ओके. 3 वर्ष पेपर लाईन टाकली आहे मी, 3 वर्ष, लक्षात ठेवा. सांगायचं तात्पर्य असं आहे की मी काही श्रीमंत घरातला आहे किंवा मी काही अशातला भाग नाहीये. मी पण एक सर्वसाधारण घरातला आहे. आणि मग मी काय केलं, फक्त मला ना एक सिक्रेट कळालं त्या टायमाला, की जी जी मंडळी आज आयुष्यामध्ये यशस्वी आहे, किंवा जी जी मंडळी आज आयुष्यामध्ये सक्सेस आहे, त्या सगळ्या मंडळीनं एकच गोष्ट केली आहे की त्या सगळ्या लोकांनी स्वतःवरती काम केलंय, स्वतःवरती खर्च केलाय.
ओके. आणि मग मी लोकांचे सेमिनार अटेंड करायला लागलो. त्या टायमाला सेमिनार होते, असे वेबिनार नव्हते, कारण त्या टायमाला ऑफलाईन सगळं चालायचं सेमिनार. मग तिथे कोणतरी ब्लेझर घालून यायचा, टाय बी लावून यायचा, मस्त परफ्यूम वगैरे मारून, मग तो काहीतरी मोटिवेट करायचा. आणि मग सगळं झाल्याच्या नंतर, सेमिनार संपल्याच्या नंतर म्हणायचा की माझा असा असा कोर्स आहे आणि त्याची एवढी एवढी फी आहे. लिटरली सांगायचो की इतकी इच्छा असायची की त्याचा कोर्स करायची, पण हातामध्ये पैसे नसायचे. मग करायचं काय? मग काहीतरी पगारातून उसने घेणं, किंवा म्हणतात ना आपण ऍडव्हान्स घेणं, कोणाकडून तरी उसने मागणं, एखाद्या बीसीतून व्याजाने पैसे काढणं, फंडातून व्याजाने पैसे काढणं. म्हणजे लिटरली तुम्हाला सांगतो की मी स्वतःवरती खर्च करण्यासाठी इतकं काही केलेलं आहे की त्याचा रिझल्ट आज तुमच्या समोर आहे. म्हणजे वेळेप्रसंगी मी पॉलिसी पण बंद केलेल्या आहेत, दागदागिने घाण ठेवलेले आहेत, दागदागिने विकले पण आहेत, लक्षात ठेवा, काही कोर्सेससाठी. पण त्याचा रिझल्ट असा आहे ना की स्वतःवरती खर्च केल्याच्या नंतर नक्कीच स्वतःचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्हाला तुमचं ध्येय गाठता येतं, तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करता येतात. आणि म्हणूनच आज मी तुमच्या समोर एक काउन्सिलर, एक ट्रेनर, एक सक्सेसफुल पर्सन म्हणून तुमच्या समोर आहे. बरोबर की नाही? त्यामुळे स्वतःवरती जर का तुम्ही खर्च करायला तयार असाल ना, तर आणि तरच स्वतःकडून अपेक्षा ठेवा, नाहीतर नका ठेवू. माझे अनेक विद्यार्थी आहेत, म्हणजे माझ्याकडे कोर्सेस केलेले, त्यांना मी एवढंच सांगतो की स्वतःवरती खर्च करा. जर तुम्ही स्वतःवरती खर्च केलात ना, तर रिझल्ट गॅरंटीने आहे. आणि म्हणूनच मी इथे प्रश्न केला होता की किती लोक स्वतःवरती खर्च करायला तयार आहे. तर अनेकांचे मला मेसेज आले की येस सर. ओके. सो तुम्हा सगळ्यांचं कौतुक करतो प्रथमतः. बघा, थोडं सांगतो आणि शेवट करतो. ज्ञानी बना, ज्ञानी. मिडल क्लास लोकांचा प्रॉब्लेम काय तुम्हाला सांगतो की आपण ना अज्ञान राहतो, आणि अज्ञान आहे ना आपल्याला अपयशाकडे घेऊन जातं. पैसे खर्च करून ज्ञानी बना, कारण का ज्ञान प्रगतीचे मार्ग मोकळे करतो, आपल्याला यशाकडे घेऊन जातो. ओके. ज्ञान वाघिणीच्या दुधासारखं आहे, जे प्रत्येक माणसाने प्यायला पाहिजे, कारण का ज्ञानी माणसाची झोळी निसर्ग कधीच खाली ठेवत नाही, आणि हे सगळं मी अनुभवातून बोलतोय. ओके. आणि ज्ञान, खरं सांगतोय, कुठलीच बँक जितकं रिटर्न देत नाही ना, तेवढ्या 10 पटीने, 100 पटीने रिटर्न तुम्हाला ज्ञान देतं, नॉलेज देतं. आणि म्हणून ज्ञानी बना, यशस्वी बना, एवढंच सांगेन. ओके. तर बघा, तुम्ही इतक्या संख्येने सगळे व्यक्त झालात की येस सर मी तयार आहे. आणि मग तुम्ही जर तयार असाल तर तुम्हाला मी एक जबरदस्त अशी ऑफर देतोय माझ्यासोबत काम करण्याची. तुम्हाला या फी वरती 50% मी सवलत देतोय. किती? 50%. म्हणजे तुम्हाला फक्त आणि फक्त 2,999 रुपये भरायचे आहेत, तेही लाईफ टाईमसाठी. ओके. लाईफ टाईमसाठी. म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला मी लाईफ टाईमसाठी देतोय, तुम्हाला विथ सर्टिफिकेशन, विथ लाईफ टाईम हँड लोडिंग सपोर्टिंग सिस्टीम, आणि प्लस माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करून तुम्हाला लाईफ टाईम वेगवेगळ्या परीक्षा लर्निंग सिस्टीम पण देतोय. आणि ही फक्त आणि फक्त वन टाइम पेमेंटमध्ये देतोय. तुम्हाला माहितीये, आपण जर का फॅमिलीला घेऊन एखाद्या हॉटेलमध्ये गेलो ना, तर एका वेळेचं हॉटेलचं बिल याच्यापेक्षा डबल टिबल होतं. बरोबर की नाही? इथे मी तुम्हाला 2,999 लाईफ टाईम साठी संधी देतोय. त्यामुळे ही एक जबरदस्त संधी आहे, ती प्रत्येकाने घेतली पाहिजे असं मला तरी प्रामाणिकपणे वाटतं. ओके. मग कुठे पाठवायचे हे पैसे? तर 9699367299. तुम्ही गुगल पे करू शकता, फोन पे करू शकता, तुम्ही पेटीएम करू शकता. अगदीच कोणाला क्रेडिट कार्डने पेमेंट करायचं असेल तर ती पण सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्हाला फक्त काय करायचंय, मला व्हॉट्सअपला एक मेसेज करायचा आहे, तुम्हाला क्रेडिट कार्डची लिंक पाठवली जाईल. याचा ना स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. ओके. बघा, तुम्हाला काय करायचंय, तुम्ही फी भरल्याच्या नंतर तुमचं नाव, तुमचा ईमेल आयडी आणि तुमचा फीचा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. हाच नंबर माझा व्हॉट्सअपला आहे, 9699367299. तुम्ही तुमची डिटेल पाठवल्याच्या नंतर पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमच्या वैयक्तिक व्हॉट्सअपला तुमचा युजर आयडी, तुमचा पासवर्ड येऊन जाईल. आणि तुम्हाला पुढील काही मिनिटांमध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण ऍड केलं जाईल, जिथे आमचे सगळे विद्यार्थी आहेत. ओके. तर ही प्रोसेस तुम्हाला फॉलोअप करायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फी भरल्याच्या नंतर फोन करण्याची काहीच गरज नाहीये, समोरून तुम्हाला सगळ्या डिटेल्स येऊन जातील. फक्त तुम्हाला थोडंसं काय करायचं आहे, पेशन्स ठेवायचा आहे. कारण काय होतं, वेबिनार नंतर अनेकांचे एकत्र काय होतात, ऍडमिशन्स येतात, त्याच्यामुळे सगळ्यांचे एकत्र ऍडमिशन याच्यानंतर थोडासा गोंधळ होण्याची शक्यता असते. ओके.
तर तुम्हाला जर खरंच ह्या संधीचा लाभ घ्यायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी ऑफर आहे 50%ची, ती ऑफर फक्त त्याच लोकांना मिळणार आहे जे आज रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या नावाची नोंदणी करणार आहेत. येस, आज रात्री 12 वाजेपर्यंत जर का तुम्ही तुमच्या नावाची नोंदणी केली तर आणि तरच तुम्हाला ही मी ऑफर देणार आहे, अन्यथा नाही मिळणार आहे. येस, तुमच्याकडे काही प्रश्न आहे, तुमची काही शंका आहे, तुमची काही अडचण आहे, एकदा मला काय करा, व्हॉट्सअपला मेसेज करा. जर तुम्हाला समाधानकारक उत्तर आमच्याकडनं मिळालं तर आणि तरच तुमच्या नावाची नोंदणी करा, अन्यथा कुठलीही जबरदस्ती नाहीये. पण मनात प्रश्न शंका ठेवून अजिबात कुठलेही तर्क वितर्क लावू नका, अशी मी हात जोडून विनंती करतो. कारण का, वेळेअभावी फक्त आपण इथे लाईव्ह मध्ये डिस्कशन हे घेत नाहीये, प्रश्न उत्तर घेत नाहीये, पण याचा अर्थ असा नाहीये की तुम्हाला मी प्रश्नाचे उत्तर देणार नाहीये. ओके, तुमच्याकडे माझा नंबर आहे, तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात, सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत. एक मेसेज करून प्रश्न विचारायला काय अडचण आहे, बरोबर की नाही? कृपया लगेच फोन कोणी करू नका, कारण काय होतं, फोन सगळे एकत्र येतात, मग फोन एंगेज लागतो, मग लोकांचा गैरसमज होतो की अरे त्यांचा फोन आत्ताच लागत नाही, मग नंतर उचलतील का, असे अनेक गैरसमज निर्माण होतात. आणि त्यामुळे मी विनंती करतोय, व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवा. नक्कीच तुम्हाला तिथे काय केलं जाईल, समाधानकारक उत्तर दिलं जाईल. आणि नक्कीच तुम्हाला जर समाधानकारक उत्तर मिळालं तर आणि तरच काय करा, ऍडमिशन घ्या. ओके, तर आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला मी संधी देतोय. ओके, त्यामुळे त्या संधीचा प्रत्येकाने लाभ घ्यावा, अशी मी इथे विनंती करतो. आणि एकच सांगेन, तुमचा एक निर्णय तुम्हाला एक वेगळी ओळख देऊ शकतो, तुमचं करिअर घडू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णय क्षमतेच्या बळावरती स्वराज्याची स्थापना केली. जर तुम्हाला तुमचं स्वतःचं स्वराज्य स्थापन करायचं असेल ना, तर मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ तुम्हाला एक जबरदस्त संधी देतोय की आज रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या नावाची नोंदणी करा आणि एक वेगळा प्रवास सुरू करा. मित्रांनो, मी देखील एक तुमच्यातलाच आहे आणि माझी स्टोरी मी तुम्हाला मगाशीच सांगितलेली आहे की मी अतिशय गरीब घराण्यातून इथपर्यंत पोहोचू शकलो. जर मी पोहोचू शकतो तर तुम्ही का नाही पोहोचू शकत? येते लक्षात? जर मी ते करू शकतो तर तुम्ही का नाही करू शकत? तुम्ही पण करू शकता. गरज आहे ती फक्त आणि फक्त तुमच्या निर्णयाची. आयुष्यामध्ये तीच तीच कृती करून जर का तोच तोच निकाल मिळत असेल तर आपल्या कृतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. आणि कृतीमध्ये बदल तेव्हाच होईल जेव्हा आपल्या ज्ञानामध्ये बदल होईल. आणि म्हणून पुन्हा पुन्हा तेच सांगेन की ज्ञानी बना, ज्ञानी बना, ज्ञानी बना. कारण का ज्ञान हे एकमेव आहे जे तुम्हाला तुमच्या यशापर्यंत घेऊन जाणार आहे. ओके, तर ह्या सगळ्याचा स्क्रीनशॉट प्रत्येकाने काढा, लवकरात लवकर आपल्या नावाची नोंदणी करा आणि आपल्या मिशनचा एक भाग बना. ओके, तर धन्यवाद, तुम्ही इथपर्यंत आलात, मला ऐकलत. काही चुकलं असेल तर माफी मागतो, काही राहिलं असेल तर माफी मागतो, कोणाच्या प्रश्नाचं उत्तर नसेल मिळालं तर मी हात जोडून माफी मागतो. गैरसमज करू नका, कारण का जेव्हा मेसेज येतात तेव्हा ते स्क्रोलिंग होतात, ते नोटिफिकेशन स्क्रोलिंग होतात, त्यामुळे नाही दिसत कोणाचा मेसेज. त्यामुळे उगाच कोणीतरी तर्क वितर्क किंवा गैरसमज करून घेऊ नका की माझ्या मेसेजचं उत्तर दिलं नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. तुमच्याकडे नंबर आहे माझा, तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात. खरंच तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर पाहिजे असेल, एक मेसेज करा, एक मेसेज करा. ओके, त्यामुळे गैरसमज न करता सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी आता इथे काय करतोय, तुमची रजा घेतोय. त्यामुळे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तुम्ही मला मेसेज कराल, तुमचा प्रश्न, तुमची शंका, तुमची अडचण माझ्याशी शेअर कराल अशी मी आशा बाळगतो. आणि लवकरात लवकर तुम्ही माझ्याशी संपर्क कराल आणि माझ्याशी जोडले जाल अशी मी आशा बाळगतो. आणि इथे तुमची सगळ्यांची मी रजा घेतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आभारी आहे.